आपण गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आज आपण मॅनेजमेंट ऑफ डायरिया हा टॉपिक GIT सिस्टीम मधला डिस्कस करणार आहे. आतापर्यंत आपण पेप्टिकल्चर ट्रीटमेंट, इमेटिक अँटीइमेटिक ड्रग्स, ट्रीटमेंट ऑफ कॉन्स्टिपेशन हे टॉपिक डिस्कस केलेले आहे. तर हा शेवटचा टॉपिक आहे GIT सिस्टीम मधला आणि फार महत्वाचा टॉपिक आहे. तुम्हाला क्वेश्चन CCMP पॉइंट ऑफ व्ह्यू फार्मॅकोलॉजी मध्ये येऊ शकतो, तसंच पीडियाट्रिक मध्ये ही मॅनेजमेंट ऑफ डायरिया विचारली जाऊ शकते. आणि त्यामध्ये रिहायड्रेशन थेरपी मध्ये ओरल रिहायड्रेशन थेरपी जी आहे त्याविषयी तुम्हाला डिटेल माहित पाहिजे. डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये खूप सारे पेशंट्स तुम्ही ट्रीट करत असताल. तुम्हाला ऑलरेडी कोणते ड्रग्स डायरिया मॅनेजमेंट मध्ये यूज करतात ते माहित आहे. तर फार्मॅकोलॉजीच्या दृष्टीने काय काय महत्वाचं आहे ते आपण सर्व गोष्टी इथं पाहणार आहे. आणि त्याआधी काही गोष्टी ज्या पॅथॉलॉजी रिलेटेड आहेत किंवा कॉजेस ऑफ डायरिया आहे, डायग्नोसिस आहे, ते पण थोडक्यात आपण पाहून घेणार आहोत. तर मेडिसिन प्लस फार्मॅकोलॉजी अशा दोन्ही टाईपचे क्वेश्चन आपल्याला त्यांनी लिहिता येईल त्या दृष्टीने आपण हा टॉपिक पाहणार आहोत. तर डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये तुम्ही डायरियाच्या मॅनेजमेंटसाठी कोणकोणते ड्रग यूज करतात? तुम्ही पहिले जे ड्रग यूज करता ते मला सांगा. लोमोफेन लोमोटिल. लोपेरामाइड 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 रेसिकाडोट्रिल. ओके. तर रेसिकॅडोट्रिल सांगितलंय तुम्ही, लोपरॅमाइड सांगितलंय, लोमोटिल म्हणजे त्या डायफिनोक्झायलेट प्लस सब फार्मॅकोलॉजिकल डोस ऑफ ॲट्रोपिड असतो. ओके, अजून? झिंक सप्लिमेंट चिल्ड्रन्स मध्ये. इमोडियम ओके. जनरल औषध वापरतो झिंक सप्लिमेंट. झिंक सप्लिमेंट वापरता. ओके. आता WHO ने रिकमेंड केलेलं आहे झिंक सप्लिमेंट द्या म्हणून. ओके. तर ठीक आहे, तुम्ही ड्रग्स ओके. आता याच्यामध्ये इन्फेक्टिव्ह कॉज असेल तर मग कोणते ड्रग यूज ऍड करतात? अँटीबायोटिक. अँटीबायोटिक यूज करतात. अँटीबायोटिक्स प्लस मेट्रोनिडाझोल टिनेडाझोल. ओके, मेट्रोनिडायझोल, टिनिडायझोल. ओके. ओफ्लोक्सासिन, ऑर्निडायझोल. नॉर्निडाझोल. ठीक आहे, म्हणजे हे ओके. तर डॉक्सीसायक्लिन. कोणती? डॉक्सीसायक्लिन. डॉक्झीसायक्लिन. ओके. ओके. आता ओके. आता जे आपण लोमोटिल, लोपरॅमाइड जे ड्रग म्हणलो होतो ते कोणत्या ग्रुपचे ड्रग आहेत? म्हणजे लोपरॅमाइड किंवा लोमोटिल यूज करण्यामागचा उद्देश काय? म्हणजे आपण पेरिस्टालसिस कमी करतो. पेरिस्टालसिस कमी करण्यासाठी. काय कमी करण्यासाठी? पेरिस्टालसिस. हायपर पेरिस्टालसिस. ओके, करेक्ट. म्हणजे ते अँटी मोटिलिटी ड्रग, मोटिलिटी. अँटी मोटिलिटी ड्रग आहे. अँटी मोटिलिटी ड्रग मध्ये जे ड्रग आहेत लोपरॅमाइड, लोमोटिल. लोपरॅमाइड हे ड्रग आहे, लोमोटिल हे ब्रँड नेम आहे, त्यात डायफिनोक्झ. तर हे अँटी मोटिलिटी ड्रग आहे, इंटेस्टायनल पेरिस्टालसिस कमी करतात. त्याचप्रमाणे मग ते इंटेस्टायनल सिक्रेशन ही कमी करतात. रेसिकॅडोट्रिल नावाचा जो ड्रग आहे तो चिल्ड्रन मध्ये यूज केला जातो. त्यात तो अँटीसिक्रेटरी. अँटी सिक्रेटरी आहे, त्याला अँटी मोटिलिटी प्रॉपर्टी नाही, म्हणजे अँटी सिक्रेटरी. ऍक्च्युली जे लोपरॅमाइड किंवा डायफिनोक्झायलेट जे लोमोटिल हे चिल्ड्रन मध्ये कॉन्ट्रा इंडिकेटेड आहेत. तर आपण चिल्ड्रन मध्ये रेसिकॅडोट्रिल यूज करतो. तर हे जे ड्रग आहे हे इंटेस्टाइनल मोटिलिटी कमी करतात आणि त्याच्यामुळं फ्लुइड लॉस कमी होतो. तर हे ड्रग प्रत्येक पेशंट मध्ये यूज केलेच पाहिजे असं नाहीये. डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये जो सिनेरियो आहे, आपण लोमोटिल किंवा लोपरॅमाइड यूज करतो डिपेंडिंग ऑन फ्रिक्वेन्सी ऑफ डायरिया. दुसरी एक गोष्ट आहे की इन्फेक्टिव्ह डायरिया असेल तर त्यामध्ये हे ड्रग जनरली अवॉइड करावे ऍज पर द बुक. ओके. क्लिनिकल सिनेरिओ, क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये तुमचा सिनेरिओ वेगळा असतो, पण ऍज पर बुक इन्फेक्टिव्ह डायरिया मध्ये
हे ड्रग जनरली अवॉइड करावे. आणि मोस्ट कॉमन कॉज जो डायरियाचा असतो तो रोटा व्हायरस इन्फेक्शन आहे, व्हायरल इन्फेक्शन आहे. तर डायरियाच्या पेशंटमध्ये जे चिल्ड्रनमध्ये जर मोस्ट कॉमन कॉज ऑफ डायरिया विचारला तर रोटा व्हायरस इन्फेक्शन आहे. ओके. तर रोटा व्हायरस इन्फेक्शन साठी आपल्याला सेल्फ लिमिटिंग असल्यामुळं व्हायरल इन्फेक्शन त्यामध्ये अँटीबायोटिकची गरज नसते. तर रोटा व्हायरस इन्फेक्शन ट्रीट करायला आपल्याला सिम्पली ORS सोल्युशन माइल्ड फॉर्म मध्ये असेल डायरिया, ओके, माइल्ड टू मॉडरेट, तर माइल्ड मध्ये तर ORS सोल्युशन आपण देतो आणि अलॉंग विथ झिंक टॅबलेट देतो. सिव्हिअर फॉर्म ऑफ डायरिया असेल तर त्यामध्ये आपल्याला पेशंटला ऍडमिट करून फ्लुइड रिप्लेसमेंट करणं गरजेचं आहे. तर व्हायरल इन्फेक्शन मध्ये अँटीबायोटिकचा काही रोल नाहीये. व्हायरल इन्फेक्शन मध्ये तुम्हाला मेन जे इम्पॉर्टंट थिंग आहे रिहायड्रेशन थेरपी, कारण तो सेल्फ लिमिटिंग आहे. अँटीबायोटिक जे आहे ते रोटा व्हायरसच्या अगेन्स्ट इफेक्टिव्ह नसणारच आहे. तर मोस्ट कॉमन कॉज हा रोटा व्हायरस इन्फेक्शन चिल्ड्रन मध्ये असल्यामुळं ORS आणि इनसिव्हिअर डायरिया फ्लुइड रिप्लेसमेंट बाय पॅरेंटल रूट तितकी ट्रीटमेंट अलॉंग विथ झिंक सफिशियंट राहते. तर प्रत्येक पेशंटला आपल्याला अँटीबायोटिक द्यायची गरज आहे किंवा प्रत्येक पेशंटला अँटीमोटिलिटी ड्रग द्यायची गरज आहे असं नाही. तुम्हाला तो कॉज लक्षात आला पाहिजे कोणता आहे, डायरिया आहे की डिसेंट्री आहे. डिसेंट्री असेल तर म्हणजे इन्फेक्टिव्ह कॉज जर असेल तर आपल्याला अँटीबायोटिक्स देणं गरजेचं आहे. तर त्यानुसार आपली ट्रीटमेंट राहते. ओके. पण ओव्हरऑल आपण इम्पेरिकल थेरपी देतो, त्यामध्ये आपण एकाच वेळेस 2-3 प्रकारचे ड्रग देतो. तर डिपेंडिंग ऑन पेशंट कंडिशन आपण ते डिसाईड केलं पाहिजे. तर आपण आता बेसिक गोष्टी पहिले डिस्कस करूया. डायरिया रिलेटेड इंट्रोडक्शन पार्ट. डायरिया ऍज पर WHO डेफिनेशन डायरियाची अशी आहे की 3 किंवा 3 पेक्षा जास्त लूज किंवा लिक्विड स्टूल 24 आवर पिरियड मध्ये जर होत असतील तर त्याला आपण डायरिया म्हणतो. तो डायरिया इज डिफाइंड बाय WHO ऍज हॅव्हिंग 3 or more लूज or liquid stool in a 24-hour period. Consistency rather than frequency of the stool is more important. Consistency rather than frequency of the stool is more important. Consistency म्हणजे सेमी सॉलिड आहे, लिक्विड आहे, काय, that is more important than the frequency of the stool. आता काही लोकांमध्ये फ्रिक्वेंट पॉसिंग ऑफ फॉर्म स्टूल होतं, दॅट इज नॉट ए डायरिया. हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. म्हणजे फॉर्म स्टूल असेल आणि फ्रिक्वेन्सी जास्त असेल तर त्याला आपण डायरिया नाही म्हणत. काही लहान मुलांमध्ये जे ब्रेस्ट फिडिंग वर असतात तर त्यांच्यामध्ये फ्रिक्वेन्सी खूप असते, बरोबर आहे. आणि ही जनरली जो लहान मुलांमध्ये ही फ्रिक्वेन्सी असते रिपीट जास्त एका दिवशी जास्त वेळा स्टूल पास होते, 4-5 वेळा. यामध्ये कन्सिस्टन्सी तुम्हाला पाहिली पाहिजे. सॉलिड असेल तर इट्स ओके. आणि जनरली लहान मुलांमध्ये जे ब्रेस्ट मिल्क वर असतात त्यांच्यामध्ये ऑस्मोटिक डायरिया असतो. जे ब्रेस्ट मिल्क मध्ये ऑस्मोटिक सबस्टन्स असतात कार्बोहायड्रेट, ते वॉटर होल्ड करतात आणि त्याच्यामुळं ती फ्रिक्वेन्सी वाढते. काही वेळेस सेमी सॉलिड स्टूल पण होतात, पास्टी स्टूल म्हणतो आपण त्याला. तर लहान मुलांमध्ये हे गोष्टी दिसून येतात. तुम्हालाही क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये असे काही केसेस मिळाले असतील. तर लहान मुलांमध्ये ती एक गोष्ट आपण रूल आउट केली. ऑस्मोटिक डायरिया जो म्हणतो आपण ड्यू टू ब्रेस्ट मिल्क, तो असू शकतो. आणि त्यावेळेस त्याची फ्रिक्वेन्सी किंवा कन्सिस्टन्सी आणि फ्रिक्वेन्सी दोन्ही आपण विचारात घेतल्या पाहिजे. आता डायरियाचे जे हे आहे की तो सेल्फ लिमिटिंग असतो व्हायरल इन्फेक्शन. काही वेळेस ती कंडिशन क्रोनिक असते, म्हणजे काही क्रोनिक कॉजेस पण आहे डायरियाचे. आपण जे डिस्कस केलेले ते जस्ट अक्यूट कॉजेस आहे. इन्फेक्टिव्ह डायरिया आपण डिस्कस केलाय, रोटा व्हायरस किंवा ग्रॅम निगेटिव्ह ऑर्गॅनिझम जे आहे त्यांनी जो डायरिया होतो. अमेबिक डिसेंट्री जे आहे, एंटॅमिबा हिस्टोलायटिका, जिआरडिया लॅम्बलिया, ह्या ज्या ऑर्गॅनिझम आहे हे अक्यूट डायरिया करतात. पण काही क्रोनिक कॉजेस पण डायरियाचे असतात, ते आपण डिस्कस करणार आहोत. आणि त्यासाठी त्या कॉज जो आहे तो ट्रीट करणं गरजेचं आहे.
इट इज वन ऑफ द मेजर कॉज ऑफ मॉर्बिडिटी मॉर्टेलिटी वर्ल्ड वाईड मेनली इन डेव्हलपिंग कंट्रीज. जर आपण वर्ल्ड वाईडचा विचार केला तर काय सिनेरियो आपण ते पाहूया. इट इज मोर प्रिव्हॅलंट इन चिल्ड्रन. जर युनिसेफचा डाटा घेतला तर 1400 यंग चिल्ड्रन डाय एव्हरी डे वर्ल्ड वाईड ड्यू टू डायरिया. 1400 मुलांचा मृत्यू हा डायरियामुळे होतो. मेनली डिहायड्रेशन इज द मेन रिझन. ओके. इंडियाचा जर विचार केला 13 मुलांचा मृत्यू डायरियामुळं एका तासात होतो. म्हणजे सिरियस कंडिशन मध्ये डेथचे चान्सेस वाढतात. माइल्ड फॉर्म असेल तर रिकव्हरी होतेच. ओके. तर इट इज द सेकंड लिडिंग कॉज इन चिल्ड्रन अंडर 5 years ओल्ड. जवळजवळ अंडर 5 चिल्ड्रनचा जर विचार केला तर 5,25,000 चिल्ड्रन एव्हरी इयर डायरियामुळं मृत्युमुखी पाडतात वर्ल्ड वाईड. सो इट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट कॉज म्हणू शकतो डेथ पॉइंट ऑफ व्ह्यू अंडर 5 चिल्ड्रन. आणि recurrent or protected diarrhea is also major cause of protein calorie malnutrition in developing countries. तर डेव्हलपिंग कंट्रीज मध्ये रिकरंट किंवा क्रोनिक डायरिया असेल तर प्रोटीन कॅलरी मलन्यूट्रिशन ही होऊ शकतं. तर हे स्टॅटिस्टिकल गोष्टी आपल्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचं नाही. जस्ट PSM पॉइंट ऑफ व्ह्यू त्या पॉइंट मी डिस्कस केलेले आहे. आता हा प्रिव्हेंटेबल डिसीज आहे, ट्रीटेबल डिसीज आहे. प्रिव्हेंट कसं करू शकतो आपण? तर प्रॉपर हायजीन मेंटेन करून, म्हणजे सेफ ड्रिंकिंग वॉटर, ॲडिक्वेट सॅनिटायझेशन आणि हायजीन मेंटेन करून. मेन जो सोर्स आहे तो फिको ओरल असतो, त्यामुळे वॉटर आणि फूड हायजीन आपण मेंटेन केली, सॅनिटरी कंडिशन्स आपण पाहिल्या तर खूप डायरियाचे केसेस आपण प्रिव्हेंट करू शकतो. त्यानंतर आता जे मोस्ट इम्पॉर्टंट कॉज ऑफ डायरिया मी तुमच्याशी डिस्कस केले चिल्ड्रन मध्ये, रोटा व्हायरस. तर रोटा व्हायरस वॅक्सिन आता आपण लहान मुलांमध्ये देतोय. तर रोटा व्हायरस वॅक्सिन इज ऑल्सो व्हेरी गुड ऑप्शन फॉर प्रिव्हेंशन ऑफ डायरिया इन चिल्ड्रन. ओके. त्यानंतर ट्रीटमेंट पॉइंट ऑफ व्ह्यू, रोटा व्हायरस इज द मोस्ट कॉमन कॉज ऑफ डायरिया इन चिल्ड्रन. त्यामुळे त्यांच्यासाठी ORS सोल्युशन आणि झिंक टॅबलेट इज द ट्रीटमेंट ऑफ चॉईस. म्हणजे एक्झाम मध्ये तुम्हाला विचारलं की इफ चाइल्ड इज सफरिंग फ्रॉम रोटा व्हायरस इन्फेक्शन हाऊ विल यू ट्रीट दॅट डायरिया. तर त्यामध्ये तुमचं तिथं लोपरॅमाइड लोमोटिल हे वर्ड आले नाही पाहिजे. ORS सोल्युशन आणि झिंक टॅबलेट. ओके. ORS सोल्युशन अँड झिंक टॅबलेट. ओके. तर फक्त ORS चा जर विचार केला तर 50 मिलियन चिल्ड्रनची लाईफ लास्ट 25 वर्षामध्ये ORS मुळे वाचलेली आहे. म्हणजे रिहायड्रेशन पॉइंट ऑफ व्ह्यू माइल्ड डायरिया मध्ये हे फार महत्वाची ट्रीटमेंट आहे, ओरल रिहायड्रेशन सॉल्ट सोल्युशन. ओके. जर ORS अवेलेबल नसेल, म्हणजे डेव्हलपिंग कंट्रीज काही ठिकाणी ORS अवेलेबल नसतं, त्यावेळेस होममेड ORS सोल्युशन आपण त्या बेबीला दिलं पाहिजे. ओके. आता पॅथोफिजिओलॉजी मी डिस्कस करतोय ती पण एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाची नाहीये. म्हणजे काय काय गोष्टी डायरिया होताना घडू शकतात. ओके. तर इंटेस्टाईनचा विचार करता आपण आपल्याला एक लक्षात ठेवायचं की वॉटर आणि इलेक्ट्रोलाइट्स आर ऍब्सॉर्ड ॲज वेल एज सिक्रेटेड इन इंटेस्टाईन. म्हणजे इंटेस्टाइनल म्युकोजा जो असतो तो वॉटर आणि इलेक्ट्रोलाइट ऍब्सॉर्ब पण करतो आणि सिक्रेट पण करतो. तर डायरियामध्ये काय होतं की हे ऍब्सॉर्प्शन इनहिबिट होतं आणि सिक्रेशन वाढतं. डायरियामध्ये जे वॉटर आणि इलेक्ट्रोलाइटचं ऍब्सॉर्प्शन इंटेस्टाईन मध्ये ते इनहिबिट होतं आणि इंटेस्टाइनल म्युकोजा मधून ल्युमेन मध्ये सिक्रेशन वाढतं. म्हणून ल्युमेन मध्ये वॉटरचं कंटेंट वाढतं आणि ते फेसेस थ्रू इलिमिनेट होतं. त्यामुळे कन्सिस्टन्सी फॉर्म स्टूल पासून सेमी सॉलिड होते, पूर्ण लिक्विड पण होऊ शकते जर फ्लुइड लॉस जास्त असेल तर. तर ती एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची. जेजुनम हा स्मॉल इंटेस्टाईनचा पार्ट आहे. इट इज फ्रीली परमिएबल टू सॉल्ट अँड वॉटर विच आर पॅसिवली ऍब्सॉर्ब सेकंडरी टू न्यूट्रन. तर जेजुनम मध्ये सॉल्ट आणि वॉटरचं ऍब्सॉर्प्शन होतं. त्यासाठी ग्लुकोज फार महत्वाचा घटक आहे. म्हणजे व्हॉट इज द रोल ऑफ ग्लुकोज इन ORS सोल्युशन. जर ORS सोल्युशनचा जर विचार केला तर सोडियम क्लोराईड, पोटॅशियम क्लोराईड, ट्रायसोडियम सायट्रेट, ग्लुकोज
हे कॉम्पोजिशन आहे ओआरएसचं. तर एक्झाम मध्ये क्वेश्चन येतं की ग्लुकोज हे ओआरएस सोल्युशन मध्ये काय ऍड केलेलं आहे. तर खूप जणांचं आन्सर असतं की एनर्जी पॉइंट ऑफ व्ह्यू ग्लुकोज ऍड केलेलं असतं. पण हे आन्सर चुकीचं आहे. एनर्जी पॉइंट ऑफ व्ह्यू ग्लुकोज ऍड केलेलं नसतं. मेन पर्पज ग्लुकोज ऍड करण्याचं असतं की सोडियमचं ऍब्सॉर्प्शन व्हावं. कारण इंटेस्टाईन मध्ये ग्लुकोज सोडियम सिम्पोर्ट प्रेझेंट असतात आणि ग्लुकोज सोडियमचं ऍब्सॉर्प्शन वाढवतो. म्हणून आपण ओआरएस सोल्युशन मध्ये ग्लुकोज म्हणजे ग्लुकोज हे ओआरएस च्या कॉम्पोजिशन मध्ये आहे. तर हा आन्सर तुम्हाला एक्झाम मध्ये देता आला पाहिजे. त्यानंतर आता जे इलियम आणि कोलॉन आहे, ओके, त्यामध्ये व्हिलस सेल आहे, त्यामध्ये सोडियम पोटॅशियम एटीपेज पंप असतात आणि ते सॉल्टचं ऍब्सॉर्प्शन करतात, त्याच्याबरोबर वॉटर पण ऍब्सॉर्ब होतं. तर हे ऍब्सॉर्प्शन इनहिबिट झालं तर वॉटर आणि सॉल्ट हे ल्युमेन मध्येच राहतील आणि इलिमिनेट होईल. ओके, त्यामुळे वॉटर सोडियम लॉस हे डायरियाच्या पेशंट मध्ये होतो. क्रिप्ट सेल मध्ये ह्या जे इंटेस्टाईन आहे त्यात क्रिप्ट सेल असतात. जसं व्हिलस सेल असतात तसे क्रिप्ट सेल असतात. त्यात मी डिटेल जात नाही. तर तिथून वॉटरचं सिक्रेशन होतं. म्हणजे वॉटर इंटेस्टायनल ल्युमेन मधून, सॉरी, इंटेस्टायनल म्युकोजा मधून ल्युमेन मध्ये सिक्रेट होतं. म्हणजे इंटेस्टाईन मधून वॉटरचं सिक्रेशन हे क्रिप्ट सेल मध्ये होतं आणि सायक्लिक एएमपी मेडिएटेड मेनली हे सिक्रेशन असतं. जे प्रोस्टाग्लॅन्डिन असतील, ल्युकोट्राईन असतील, सायक्लिक केएमपी असतील, सायक्लिक जेएमपी असतील, हे जे घटक आहेत हे क्रेप सेल मधून वॉटरचं सिक्रेशन वाढवतात. ओके, तर क्रिप सेल मधून क्लोराईड सिक्रेट होतं, त्याचबरोबर सोडियम आणि वॉटर पण सिक्रेट होतं. आणि काही इन्फेक्शन मध्ये हे सायक्लिक एएमपी ही लेवल वाढवली जाते. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला कोलारा माहिती आहे, कोलारा इन्फेक्शन मुळे डायरिया होतं. तर कोलारा काय करतं की टॉक्सिन तयार करतं. कोलारा टॉक्सिन काय करतं की मग सायक्लिक एएमपी वाढवतो. सायक्लिक एएमपी वाढला तर क्रेप्सेल मधून क्लोराईड, सोडियम आणि वॉटर सिक्रेशन वाढणार आहे आणि ल्युमेन मध्ये हे सिक्रेशन वाढलं की ते नंतर फिजिकल मॅटर थ्रू इलिमिनेट होणार आहे. तर काही इन्फेक्टिव्ह डायरियामध्ये हे सिक्रेशन कशा प्रकारे वाढवलं जातं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर थोडक्यात काय की सोडियम पोटॅशियम एटीपेज पंपने सोडियम आणि वॉटर ल्युमेन मधून इंटेस्टाईन मध्ये ऍब्सॉर्ब होता आणि क्रेप सेल मधून वॉटर, सोडियम आणि क्लोराईड सिक्रेट होतं. तर डायरियामध्ये हे ऍब्सॉर्प्शन इनहिबिट होतं आणि सिक्रेशन वाढतं. तर ग्लुकोज सोडियम ऍब्सॉर्प्शन मी ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. आणि का आपण ओआरएस सोल्युशन मध्ये ग्लुकोज कॉम्पोनंट ऍड केलेला आहे ते पण तुम्हाला सांगितलेलं आहे. आता डायरियाचे टाइप्स मी डिस्कस करत आहे. पहिला आहे ऑस्मोटिक डायरिया. हे सगळ्या गोष्टी आपल्या नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वाच्या. एक्झाम मध्ये तुम्हाला कोणी विचारणार नाही, फक्त तुम्हाला माहित पाहिजे. ऑस्मोटिक डायरिया म्हणजे काय की ज्यावेळेस पुअरली ऍब्सॉर्बेबल ऑस्मोटिक कंपाऊंड हे इंटेस्टाईन मध्ये प्रेझेंट असतात, आपल्या जेवणात ते सबस्टन्स येतात, त्या ऑस्मोटिक सबस्टन्स काय करतात की त्यांना प्रॉपर्टी असते वॉटर होल्ड करायची. आणि त्यांनी वॉटर होल्ड केल्यामुळे वॉटर कंटेंट हे ल्युमेन मधलं वाढतं आणि फिसेस थ्रू ते वॉटर बाहेर पडतं आणि त्याच्यामुळे कन्सिस्टन्सी ही सेमी सॉलिड लिक्विड होते. तर हे ऑस्मोटिक सबस्टन्स कोणते आहे, तर लॅक्टोज इंटॉलरन्स आपण म्हणतो. तर जे ब्रेस्ट फिडिंग आहे किंवा आपण फॉर्म्युला फीड देतो, बाहेरचं मिल्क बेबींना देतो, तर काहींना डायरिया होतो. तर त्यामध्ये जो लॅक्टोज घटक असतो त्या फिडिंग मध्ये, जे आपण फॉर्म्युला फीड मिल्क पावडर मध्ये देतो पावडर मध्ये, तर त्यात लॅक्टोज असतो. त्यामुळे ते लॅक्टोज वॉटर होल्ड करतं. वॉटर होल्ड केल्यामुळं ते ऑस्मोटिक डायरिया त्या बेबी मध्ये दिसून येतो. तर ते एक रिझन आहे लहान मुलांमध्ये डायरियाचं. काही मुलांमध्ये तो एपिसोड दिसून येतात. तर त्याला मग आपल्याला लॅक्टोज फ्री फीड जे आहे, फॉर्म्युला फीड, त्यावर शिफ्ट करणं गरजेचं असतं. ऑस्मोटिक लॅक्झेटिव्ह आपण यूज करतो, परगेटिव्ह थोडी. त्यातमध्ये मॅग्नेशियम सॉल्ट आहेत, सोडियम सॉल्ट आहे, आपण ते डिस्कस केलेले आहे. मल ऍब्सॉर्प्शन झालं म्हणजे जे आपण डाएट मध्ये फूड म्हणजे जे पदार्थ आपण घेतो ते ऍब्सॉर्ब नाही झाले तर इंटेस्टाईन मध्ये जाणार आहे. म्हणजे पॅन्क्रियाटिक डिसीज असेल,
पॅन्क्रियाटिक एन्झाईमचा प्रॉब्लेम असेल तर डायजेशन होत नाही, मग ऍब्सॉर्प्शन होत नाही. सिलियाक डिसीज असेल त्यामध्ये मल ऍब्सॉर्प्शन होतं, आणि मल ऍब्सॉर्प्शन झाल्यामुळं जे पण कंटेन आहे ते लार्ज इंटेस्टाईन मध्ये जाईल, आणि तिथं ऑस्मोटिक त्यांच्या प्रॉपर्टीमुळं वॉटर होल्ड होईल, आणि वॉटर फिकल फेसेस थ्रू इलिमिनेट होईल, आणि ऑस्मोटिक डायरिया येईल. तर हे ऑस्मोटिक डायरिया एक डायरियाचा प्रकार आहे. दुसरा आहे सिक्रेटरी डायरिया. सिक्रेटरी डायरिया म्हणजे काय? तर यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की यामध्ये ज्या क्रेब सेल आहेत त्यामध्ये जे सिक्रिशन आहे क्रेब सेल मधून होणारं ते वाढतं. म्हणजे सोडियम क्लोराईड वॉटरचं सिक्रिशन वाढतं, आणि ज्या सोडियम पोटॅशियम एटीपीएच पंप थ्रू सोडियम आणि ऍब्सॉर्ब व्हायचा, आणि त्यामुळे वॉटर ऍब्सॉर्ब व्हायचं ते इनहिबिट होतं. म्हणजे ऍब्सॉर्प्शन इनहिबिट झालं, सिक्रिशन वाढतं. हे सिक्रेटरी डायरियामध्ये होतं. तर जनरली जे इन्फेक्टिव्ह कॉजेस आहे यामध्ये हे सिक्रेटरी डायरियाचे प्रकार आहेत. त्यामध्ये बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे. साल्मोनेला नावाचा जो ऑर्गॅनिझम आहे ग्रॅम निगेटिव्ह, शिगेला आहे. त्याच तुम्हाला साल्मोनेला शिगेला बॅसिलरी डिसेंट्री म्हणतो आपण त्याला. तर ते बॅक्टेरियल इन्फेक्शन जे कॉजेस आहे शिगेला, साल्मोनेला, तर हे मायक्रो ऑर्गॅनिझम ग्रॅम निगेटिव्ह ऑर्गॅनिझम, त्याच्या अगेन्स्ट फ्लुरोक्विनोलन्स खूप इफेक्टिव्ह आहे. सिप्रोफ्लोक्झासिन, ओफ्लोक्झासिन किंवा बाकी अँटी मायक्रोबियल एजंट्स पण इफेक्टिव्ह आहे जे ग्रॅम निगेटिव्ह ऑर्गॅनिझम कव्हर करतात. काही बॅक्टेरिया टॉक्झिन रिलीज करतात, आणि टॉक्झिन मग त्या इंटेस्टायनल सिक्रेशन वाढवतो आणि ऍब्सॉर्प्शन इनहिबिट करतो. मग त्यात तुम्हाला व्हिब्रिओ कोलरा सांगितलं, तो पण ग्रॅम निगेटिव्ह ऑर्गॅनिझम आहे. एंटेरोटॉक्झिजेनिक इकोलाय, इकोलाय मध्ये खूप सारे प्रकार असतात, ऑर्गॅनिझमचे टाइप्स आहेत. त्यात एंटेरोटॉक्झिजेनिक इकोलाय जो आहे तो टॉक्झिन रिलीज करतो, आणि त्या टॉक्झिनमुळं सिक्रेशन वाढतं, ऍब्सॉर्प्शन इनहिबिट होतं, आणि डायरिया होतो. तर बॅक्टेरियल इन्फेक्शन, बॅक्टेरियल इंडोटॉक्झिन्स, व्हायरल इन्फेक्शन म्हणजे जे रोटा व्हायरस इन्फेक्शन मी तुमच्याशी डिस्कस केलं, तो इम्पॉर्टंट कॉज आहे डायरियाचा. दुसरा नोरो व्हायरस डायरिया आहे. तर हे सगळे इन्फेक्टिव्ह कॉजेस आपण जनरली लक्षात ठेवायचे की सिक्रेटरी डायरिया प्रोड्यूस करतात. इन्फ्लॅमेटरी बॉवेल डिसीज हा एक ऑटोइम्युनो डिसऑर्डर आहे. त्यामध्ये क्रॉन्स डिसीज, अल्सरेटिव्ह कोलायटिस हे दोन प्रकार येतात. आणि IBD हे तुम्ही IBS बरोबर कन्फ्युज नाही व्हायला पाहिजे. IBS हे इरिटेबल बॉवेल सिंड्रोम आहे. दोघांमध्ये डायरिया होऊ शकतो. डायरिया प्रिडॉमिनंट IBS नावाची एक कंडिशन असते. काही पेशंटमध्ये IBS मध्ये कॉन्स्टिपेशन पण दिसून येतं. तर कॉन्स्टिपेशन प्रिडॉमिनंट IBS आणि डायरिया प्रिडॉमिनंट IBS असे दोन प्रकार आहे. तर IBD आणि IBS हे दोन इंटेस्टाइनल रिलेटेड कंडिशन आहे. IBD म्हणजे इन्फ्लॅमेटरी बॉवेल डिसीज, आणि IBS म्हणजे इरिटेबल बॉवेल सिंड्रोम. तर इन्फ्लॅमेटरी बॉवेल डिसीज मध्ये ही सिक्रेटरी डायरिया होतो. काही ड्रग जे आहे ते डायरिया प्रोड्यूस करतात. आता अँटी मायक्रोबियल एजंट जे तुम्हाला ब्रॉड स्पेक्ट्रम आपण जे ड्रग्ज आहेत ते डायरिया प्रोड्यूस करतात. त्याचे दोन reason आहेत. Amoxicillin. अमोक्झिसिलिन आहे, किंवा जे पण ब्रॉड स्पेक्ट्रम आहे त्याला आपण सुपर इन्फेक्शन असं म्हणतो. म्हणजे त्याचे दोन कारण आहे. तुम्हाला हे येऊ शकतं की व्हॉट इज सुपर इन्फेक्शन आणि व्हॉट इज द रिझन ऑफ सुपर इन्फेक्शन. सुपर इन्फेक्शन मध्ये काय होतं की हे अँटीबायोटिक्स ऍब्सॉर्ब आपण जेव्हा देतो तर ते इंटेस्ट मेनली ओरली दिल्यानंतर ऍब्सॉर्ब नाही होत, आणि काही ऍब्सॉर्ब होतं पार्ट. सपोज 70% ऍब्सॉर्ब झाले, 30% ऍब्सॉर्ब नाही झाले, तर ते तिथून स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन मधून लार्ज इंटेस्टाईन मध्ये येतात, नॉर्मल बॅक्टेरियल फ्लोराला डिस्ट्रॉय करतात. आणि नॉर्मल बॅक्टेरियल फ्लोरा डिस्ट्रॉय झाल्यामुळं, म्हणजे नॉर्मल बॅक्टेरियल फ्लोरा म्हणजे आपल्या इंटेस्टाईन मध्ये जे ऑर्गॅनिझम, नॉन पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम प्रेझेंट असतात त्याला आपण नॉर्मल बॅक्टेरियल फ्लोरा म्हणतो. ते डिस्ट्रॉय होतो अँटीबायोटिक मुळे, आणि तिथं मग पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम ग्रो होऊ शकतं, आणि पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम ग्रो झाल्यामुळं डायरिया होतो. तर त्याला अँटीबायोटिक असोसिएटेड डायरिया म्हणतात. त्याला सुपर इन्फेक्शन असंही म्हणतात. आणि दुसरं रिझन काय आहे की हे अँटीबायोटिक इंटेस्टायनल म्युकोजाला इरिटेट करतात, आणि त्यामुळे सिक्रेशन वाढतं. तर हे पण एक रिझन आहे. आता कोलचिसिन नावाचा ड्रग आहे जो आपण गाऊट मध्ये यूज करतो, तो डायरिया करतो. तर मेनली डायरिया करणारे ड्रग हे अँटी मायक्रोबियल एजंट असतात, आणि
अँटीबायोटिक असोसिएटेड डायरिया जो आहे त्याला आपण सुपर इन्फेक्शन असंही म्हणतो. तर सुपर इन्फेक्शन म्हणजे काय आणि त्याचे कारण काय हे तुम्हाला 2 मार्कला विचारलं तर आलं पाहिजे. त्यानंतर मोटिलिटी डिसऑर्डर डायरिया, यामध्ये काय होतं की मोटिलिटी जी आहे ती वाढते, म्हणजे इंटेस्टाइनल मोटिलिटी. काही आजार असे आहेत ते इंटेस्टाइनल पेरिस्टाल्सिस वाढवतात, जसं हायपरथायरॉइडिझम त्या पेशंटमध्ये डायरिया होतो. का होतं? पेरिस्टाल्सिस वाढते. पेरिस्टाल्सिस वाढल्यामुळं ऍब्सॉर्प्शन साठी कमी टाइम मिळतो आणि त्यामुळे जे ल्युमेन मधलं फ्लुइड आहे ते ऍब्सॉर्ब न होता इलिमिनेट होतं आणि स्टूलची कन्सिस्टन्सी चेंज होते, डायरिया होतं, इरिटेबल बाउल सिंड्रोम आहे, थायरोटॉक्झिकोसिस आहे आणि डायबेटिक नेफ्रोपॅथी आहे. हे मोटिलिटी डिसऑर्डर डायरियाचे प्रकार आहे. तर हे वेगवेगळे टाइप्स आपण पाहिले: ऑस्मोटिक डायरिया, सिक्रेटरी डायरिया, मोटिलिटी डिसऑर्डर डायरिया. आता पर्सिस्टंट डायरिया काय आहे? तर 14 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस जर डायरिया राहिला तर त्याला पर्सिस्टंट डायरिया असं म्हणतात. क्रोनिक डायरिया म्हणजे काय की 30 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस डायरिया राहिला तर त्याला क्रोनिक डायरिया असं म्हणतात. तर पर्सिस्टंट डायरियामध्ये 14 दिवस त्याच्यापेक्षा जास्त, 14 किंवा 14 दिवसापेक्षा जास्त असेल डायरिया तर पर्सिस्टंट, आणि 30 दिवसापेक्षा जास्त असेल तर त्याला क्रोनिक डायरिया म्हणतात. आणि डिसेंट्री, डिसेंट्री म्हणजे काय की अॅक्यूट ब्लडी डायरिया. यामध्ये इन्फेक्टिव्ह ऑर्गॅनिझम काय करता, म्युकोजाला इन्व्हेड करता, म्युकोजा डॅमेज करता आणि त्यामुळं जे स्टूल आहे त्यामध्ये म्युकस आणि ब्लडही येतं आणि त्याला आपण डिसेंट्री असं म्हणतो. तर डायरिया आणि डिसेंट्री मधला फरकही तुम्हाला माहित पाहिजे. म्हणजे डिसेंट्री म्हणजे डायरिया विथ म्युकस अँड ब्लड. ओके, फ्लुइड लॉस होतं प्लस त्याच्यात म्युकस आणि ब्लड पण प्रेझेंट असतं. ओके. तर ह्या ज्या गोष्टी मी डिस्कस केल्यात त्या जस्ट आपल्या नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू डिस्कस केल्यात. सुरुवातीचा पूर्ण पाठ हा कन्सेप्ट पॉईंट म्हणजे नॉलेज पॉईंट ऑफ आहे. एक्झाम मध्ये हे कोणी विचारणार नाही तुम्हाला, फक्त आपल्याला माहित पाहिजे काय काय गोष्टी आहेत त्या. आता डायरियाचे कॉजेस तुम्हाला जे माहित आहेत ते सगळे अॅक्यूट डायरियाचे कॉजेस सर्वांना माहित आहे. त्याचबरोबर मी काही क्रोनिक डायरियाचे केसेस कॉजेस पण मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. आणि त्यानंतर डायग्नोसिस आपण पाहणार आहे. डायग्नोसिस पॉईंट ऑफ व्ह्यू काय केलं पाहिजे. जनरली आपण अॅक्यूट डायरियाच्या पेशंटला डायग्नोसिस पॉईंट ऑफ व्ह्यू स्टूल एक्झामिनेशन वगैरे रुटीनली करत नाही. आपण इम्पेरिकल थेरपी देतो. आपण कॉज काय आहे ते पाहत नाही. म्हणजे इन्फेक्टिव्ह डायरिया असेल तर तो बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे की पॅरासायटिक इन्फेक्शन आहे ते डिस्टिंग्विश न करता आपण कॉम्बिनेशन यूज करतो. तर ते ऍक्च्युली ऍज पर गाईडलाईन्स तुम्हाला कॉज माहित पाहिजे आणि त्यानुसारच तुम्ही स्पेसिफिक ट्रीटमेंट दिली पाहिजे. परंतु स्टूल एक्झामिनेशन पेशंट त्याला विलिंग नसतो, त्यामुळे डॉक्टर्सही त्यांना त्या डिटेलमध्ये इन्व्हेस्टिगेशन मध्ये न जाता इम्पेरिकल थेरपी देण्याचा प्रयत्न करतात. तर कॉजेस ऑफ डायरियामध्ये जे अॅक्यूट कॉजेस आहे डायरियाचे त्यामध्ये इन्फेक्शन, मग व्हायरल इन्फेक्शन, रोटा व्हायरस, नोरो व्हायरस. बॅक्टेरियल इन्फेक्शन मध्ये साल्मोनेला, शिगेला, इकोलाय, विब्रिओ कोलरा, कॅम्पलोबॅक्टर जेजुनी नावाचा एक ऑर्गॅनिझम आहे. तर हे सगळे बॅक्टेरियल इन्फेक्शन आहेत, तुम्हाला त्यांची नावं माहीत असतील. ओके. तर इकोलाय मध्ये इंटरोटॉक्झिजेनिक इकोलाय, इंटरोपॅथोजेनिक इकोलाय हे दोन्ही ऑर्गॅनिझम डायरिया करतात. तर मेजॉरिटी ग्रॅम निगेटिव्ह ऑर्गॅनिझम जे आहेत ते डायरिया याच्यामध्ये डायरिया मेनली करतात. आणि प्रोटोझोअल इन्फेक्शन मध्ये एन्टॅमिबा हिस्टोलायटिका आणि जियार्डिया लॅम्लिया. मग तुम्हाला कॉज माहित पाहिजे तो बॅक्टेरियल आहे की प्रोटोझोअल, तर तुम्ही त्यानुसार स्पेसिफिक ट्रीटमेंट देऊ शकता. समजा बॅक्टेरियल असेल तर आपण फ्लोरोक्विनोलोन देऊ शकतो. त्यानंतर सिफेलोस्पोरिन आपण यूज करू शकतो. प्रोटोझोअल असेल तर तुम्हाला मेट्रोनिडायझॉल, टिनिडायझॉल, ऑर्निडायझॉल देणं गरजेचं आहे. बरोबर आहे. तर हे इन्फेक्टिव्ह कॉजेस आहे व्हायरल, बॅक्टेरियल अँड प्रोटोझोअल. ड्रग इंड्यूस मध्ये अँटीबायोटिक असोसिएटेड डायरिया तुम्हाला सांगितला मी. प्रोस्टॅग्लॅन्डिन अॅनालॉग्स सायक्लिक एएमपी रिलीज करतात, त्याच्यामुळे सिक्रेशन वाढतं, त्यामुळे डायरिया होतो. त्यामुळे ते प्रोस्टॅग्लॅन्डिन अॅनालॉग जीआयटी मध्ये, पेप्टिक अल्सर मध्ये कॉमनली यूज होत नाही. मिझोप्रोस्टिल, एनप्रोस्टिल, रायोप्रोस्टिल ते डायरिया करतात, युटेराइन क्रॅम्प्स वाढवतात, युटेराइन ब्लिडिंग होऊ शकतं. त्यामुळे ते प्रोस्टॅग्लॅन्डिन अॅनालॉग्स
50 कल्चरमध्ये आपण पाहिलेत मिझोप्रोस्टल, इनप्रोस्टल, रायोप्रोस्टल यूज करत नाही. तर प्रोस्टाग्लॅन्डिन अॅनालॉग्स डायरिया करतात. एक साईड इफेक्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं. कोलचिसिन मी तुम्हाला सांगितलं गाऊटमध्ये तो डायरिया करतो. सिसाप्राइड प्रोकायनेटिक ड्रग आहे, विड्रॉ झालेला आहे मार्केटमधून आता ड्यू टू क्विटी प्रोलॉंगेशन. तो डायरिया करायचा, तो प्रोकायनेटिक ड्रग होता. मेटोक्लोप्रोमाइड काही पेशंट मध्ये डायरिया करू शकतो. तर हे ड्रग इंड्यूस रिझन्स आहे डायरियाचे. तिसरा आहे न्यूट्रिशनल डिफिशियन्सी. मग काही चिल्ड्रन्स मध्ये झिंक डिफिशियन्सी असते, विटॅमिन ए डिफिशियन्सी असते, नियासिनची डिफिशियन्सी असते, बरोबर आहे. तर याच्यामुळे न्यूट्रिशनल डिफिशियन्सीमुळे पण डायरिया होतो. ओके, न्यूट्रिशनल डिफिशियन्सीमुळे पण डायरिया येतो. नियासिन जो आहे विटॅमिन, तो विटॅमिन ए, त्यानंतर झिंक. ओके, तर त्याची जर डिफिशियन्सी असेल तर ही डायरिया. त्यामुळे झिंक सप्लिमेंट्स आता आपण ORS बरोबर यूज करतो. तर झिंक सप्लिमेंट देण्याचा उद्देश असा आहे की त्याचं रिझन काय आहे. एक तर ते इम्युनिटी बूस्टअप करतात आणि सिक्रिशन जे आहे इंटेस्टाईन मधून होणारं ते कमी करतात. तर आपण नंतर पाहणारच आहोत. त्यानंतर आता यामध्ये तुम्हाला जे ऑर्गॅनिझम्स किंवा जे कॉजेस सांगितलेत, तर काही नॉन इन्व्हेजिव्ह डायरिया करतात, काही इन्व्हेजिव्ह डायरिया करतात. त्या ऑर्गॅनिझम मध्ये मी डिटेल जाणार नाही. ओके, नॉन इन्व्हेज ते तुम्हाला कोणी विचारणार नाही. फक्त काय आहे की नॉन इन्व्हेजिव्ह इन्व्हेजिव्ह मध्ये काय फरक आहे, म्हणजे फीचर्स मध्ये. नॉन इन्व्हेजिव्ह डायरिया जो आहे तो जनरली एन्टेरोटॉक्झेनिक, इकोलाय, साल्मोनेला एंटेरायटिडिस, विब्रिओ कोलेरा, रोटा व्हायरस यांनी होतो. इन्व्हेजिव्ह डायरिया एंटेरोपॅथोजेनिक, ही कोलाय, शिगेला, साल्मोनेला टायफिमोरियम, एर्सिना एंटेरोकोलायटिका, कॅम्पलोबॅक्टर जेजुनी, क्लोस्ट्रिडियम डिफिसिली, एंटॅमिबा हिस्टोलायटिका, जियार्डिया लॅम्बलिया यांनी होतो. आता हे ऑर्गॅनिझम लक्षात राहणं पॉसिबल नाही. फक्त नॉन इन्व्हेजिव्ह इन्व्हेजिव्ह मध्ये फीचर मध्ये काय फरक आहे, तर नॉन इन्व्हेजिव्ह डायरियामध्ये प्रोफ्यूज वॉटरी डायरिया होतं, सिग्निफिकंट डिहायड्रेशन असतं. ओके, नॉन इन्व्हेजिव्ह डायरियामुळे ओमिटिंग कॉमन असते. म्युकस आणि ब्लड हे स्टूल मध्ये दिसत नाही. फिवर आणि ॲब्डोमिनल पेनही त्यामध्ये जनरली दिसून येत नाही. इन्व्हेजिव्ह डायरियामध्ये लूज मोशन विथ स्मॉलर स्टूल व्हॉल्यूम असतं. त्यात ओमेटिंग नसते आणि म्युकस आणि ब्लड हे महत्वाचा पॉइंट जो आहे तो इन्व्हेजिव्ह डायरियामध्ये स्टूलमध्ये दिसतं. फिवर आणि ॲब्डोमिनल पेनही पेशंटला इन्व्हेजिव्ह डायरियामध्ये दिसून येऊ शकतं. तर आता हे सिमटम्स स्पेसिफिकली दिसत नाही काही वेळेस, म्हणजे आपल्याला डिस्टिंग्विश करणं इन्व्हेजिव्ह डायरिया की नॉन इन्व्हेजिव्ह डायरिया आहे फ्रॉम सिमटम्स ऑलवेज पॉसिबल नसतं. आता क्रोनिक डायरियाचे कॉजेस जे आहे, क्रोनिक डायरिया म्हणजे कंटिन्यू 1 महिन्यापासून डायरिया आहे. तर याच्यामध्ये कोणकोणते कॉजेस आहे ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे. इन्फ्लामेटरी बॉवेल डिसीज, हायपरथायरॉइडिझम, ओके, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम मध्ये पण होऊ शकतं. तर हे आहेत, पण काही अदर कंडिशन मध्ये ही क्रोनिक डायरिया होऊ शकतो. पहिला आहे कार्सिनॉइड ट्युमर. आता मी त्यामध्ये डिटेल जाणार नाही. कार्सिनॉइड ट्युमर, मिड्युलरी कार्सिनोमा ऑफ थायरॉइड, डायबिटीस पेशंट मध्ये होऊ शकतं, डायबेटिक न्यूरोपॅथी मध्ये. त्यानंतर इरिटेबल बॉवेल सिंड्रोम, इन्फ्लामेटरी बॉवेल डिसीज, हायपरथायरॉइडिझम, ऍडिसन्स डिसीज हा एक एंडोक्राइन डिसऑर्डर आहे, सिलियाक डिसीज, पॅन्क्रियाटिक एन्झाईम डिफिशियन्सी, ट्रॉपिकल स्प्रू, हे काही डिसीजेस आहेत त्यामध्ये क्रोनिक डायरिया होतो. आता याच्यामध्ये प्रत्येक डिसीज एक्सप्लेन करणं पॉसिबल नाहीये. तर तुम्हाला ते फक्त जस्ट क्रोनिक डायरियाचे कॉजेस पॉइंट ऑफ व्ह्यू नावं माहीत पाहिजे. डिटेलमध्ये तुम्ही सर्च करून त्याविषयी माहिती करून घेऊ शकता. तर क्रोनिक डायरियाचे डे टू डे OPD बेसिसवर आपण यातले फार काय म्हणता येईल की कमी केसेस ट्रीट करतो. त्यामध्ये मुख्यतः तुम्हाला म्हणजे अॅक्यूट डायरियाचेच केसेस जास्त OPD बेसिसला येतात. तर क्रोनिक डायरियाचे कॉजेस ज्यावेळेस डायरिया जास्त दिवस आहेत त्यावेळेस तुमच्या माइंडमध्ये ह्या गोष्टी आल्या पाहिजे, काय काय असू शकतो. ओके, तर कार्सिनॉइड ट्युमर, मेड्युलरी कार्सिनोमा ऑफ थायरॉइड, डायबिटीस, IBS, IBD, हायपरथायरॉइडिझम, ऍडिसन डिसीज, सेलियाक डिसीज, पॅन्क्रियाटिक एन्झाईम डिफिशियन्सी असेल तर डायजेशन नाही होणार, मल ऍब्सॉर्प्शन होईल. त्यामुळं जे पण कंटेंट इंटेस्टाईन मध्ये जाईल तिथं ऑस्मोटिक प्रॉपर्टी मग वॉटर होल्ड होईल, डायरिया होईल. ट्रॉपिकल फ्लू, हे सगळे कॉजेस क्रोनिक डायरियाचे आहे.
आता सायन्स ऑफ डिहायड्रेशन. डिहायड्रेशन म्हणजे या डायरियाच्या पेशंटमध्ये मेन जे प्रॉब्लेम असतो तो डिहायड्रेशन असतो, फ्लुइड लॉस होतं. त्याचे सायन्स आपण पाहणार आहे आणि त्याच्यावरून आपल्याला तो माइल्ड, मॉडरेट किंवा म्हणजे सिव्हिअर डिहायड्रेशन आहे की सम डिहायड्रेशन आहे की नो डिहायड्रेशन आहे ते. आता हा चार्ट पण एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला कोणी विचारणार नाही. मी जस्ट डिटेलमध्ये आपण डिस्कस करत आहोत, त्यामुळं मी हा साईन सिम्टम्स डिस्कस करत आहे. तर ज्यावेळेस फ्लुइड 5% पेक्षा कमी लॉस असतं बॉडी वेटच्या, त्यावेळेस डिहायड्रेशन जनरली नसतं. 5 ते 10% बॉडी वेट फ्लुइड लॉस असेल तर सम डिहायड्रेशन असतं. आणि सिव्हिअर डिहायड्रेशन जे आहे त्यामध्ये 10% पेक्षा जास्त बॉडी वेटच्या फ्लुइड लॉस होतं. तर नो डिहायड्रेशन, सम डिहायड्रेशन आणि सिव्हिअर डिहायड्रेशन असे 3 याच्यात कॅटेगराईज केलेले आहे पेशंट आपण. मग त्यामध्ये नो डिहायड्रेशनचे पेशंट वेल अलर्ट असतात, म्हणजे डायरियाचा एखादा एपिसोड झालेला आहे, 1-2 आलेला आहे, फ्लुइड लॉस जास्त नाही, तर तो वेल आणि अलर्ट असतो. सम डिहायड्रेशनचे पेशंट थर्स्टी असतात, इरिटेबल असतात, रेस्टलेस असतात. सिव्हिअर डिहायड्रेशन असेल तर ड्राउझी असतात पेशंट. ओके, कोल्ड एक्स्ट्रीमिटी असतात, लिथार्जिक असतात. म्हणजे जास्त ते ऍक्टिव्ह नसतात, लिथार्जिक असतात, ड्राउझी असतात आणि एक्स्ट्रीमिटी कोल्ड असते. आईज पाहिलं तर नो डिहायड्रेशनच्या पेशंट मध्ये नॉर्मल असतात, सम डिहायड्रेशनच्या पेशंट मध्ये आईज संकन असतात आणि सिव्हिअर डिहायड्रेशन मध्ये व्हेरी संकन असतात. अँटेरियल फंटेनेली लहान मुलांमध्ये जे आपण पाहतो तर नो डिहायड्रेशन असेल तर ती नॉर्मल असते, सम डिहायड्रेशन असेल तर डिप्रेस असते आणि सिव्हिअर डिहायड्रेशन असेल तर व्हेरी डिप्रेस. तर अँटेरियर फंटेनेली माहिती आहे ना तुम्हाला? टाळू म्हणतो सर आपण टाळू, त्याला. हा, मराठी टाळू भरता तो भरला का Yes. नाही आपण पाहतो तर 1-1.5 किती वर्षात भरतो तो? तर त्याच्या आधी तिथं आपल्याला आपण पाहिलं तर ते अँटेरियर फंटेनेलीच्या तिथं आपण चेक केलं तर ती डिहायड्रेशन झालं असेल तर ती डिप्रेस असते, जास्त सिव्हिअर असेल तर व्हेरी डिप्रेस असते. डिहायड्रेशनच्या पेशंटमध्ये टीयर्स ऍबसेंट असतात, माइल्ड आणि सम आणि सिव्हिअर डिहायड्रेशन. ते रडतो पण डोळ्यात पाणी येत नाही. टंग आणि माउथ पाहिलं तर सम डिहायड्रेशनच्या पेशंटला स्टिकी आणि असते, सिव्हिअर डिहायड्रेशन असेल तर ड्राय झालेली असते टंग. हा महत्वाचा पॉइंट आहे. स्किन टर्गर. स्किन टर्गर ते कसं चेक करता माहिती तुम्हाला? स्किन टर्गर सर Pinch पिंच करायची. मध्ये पिंच करायचं. पकडायचं, येस, येस. पिंच करायचे, पिंच करायचं आणि मग तो ऍबडोमिनल स्किन. येस, मग तो नॉर्मल कधी होतो ते पाहायचं. तर नो डिहायड्रेशनच्या पेशंटला स्किन टर्गर नॉर्मल असतं. पुढच्या ह्याच्यात मी तुम्हाला दाखवतो ते स्किन टर्गरचं. हा, तर टू चेक द स्किन टर्गर द हेल्थ केअर प्रोव्हायडर ग्रास द स्किन बिटवीन 2 फिंगर्स सो दॅट इट इज टेंटेड अप. आणि त्यानंतर ती नॉर्मलला कधी जाते, फास्ट परत नॉर्मल होते का नाही ते पाहिले. कॉमनली ऑन लोअर आर्म और ऍबडोमेन चेक करतो. स्किन इज हेल्ड फॉर फ्यू सेकंड अँड देन रिलीज. खूप म्हणजे आपण काही सेकंद ती पकडायची 2 बोटामध्ये आणि सोडून द्यायचं. ओके. स्किन विथ नॉर्मल टर्गर स्नॅप्स रॅपिडली बॅक टू इट्स नॉर्मल पोझिशन. जर नॉर्मल टर्गर असेल तर ती लगेच नॉर्मल पोझिशनला जाते. तर याच्यामध्ये माइल्ड म्हणजे सम डिहायड्रेशनच्या पेशंटमध्ये स्किन टर्गर डिक्रीज होतं, 1 ते 2 सेकंद लागतात. आणि सिव्हिअर डिहायड्रेशन मध्ये व्हेरी डिक्रीज होतं, 2 सेकंद पेक्षा जास्त वेळ लागतात नॉर्मल व्हायला. आणि ते एक साईन आपण पाहिलं पाहिजे, स्किन टर्गर. आपण बाकीचं तर चेक करतोच, आईस, टंग, अँटेरियर फंटेनेली, हे स्किन टर्गर हे तुम्ही करत असताना. थर्स्टचा जर विचार केला तर नो डिहायड्रेशन मध्ये नॉर्मल असते. सम डिहायड्रेशनचं जे बेबी असतात त्यात ते ड्रिंक्स इगरली आणि थर्स्टी असतात. आणि सिव्हिअर डिहायड्रेशन मध्ये अनएबल टू ड्रिंक और ड्रिंक्स पुअरली, कारण ते लिथार्जिक झालेले असतात. पल्स जसं डिहायड्रेशन वाढतं तसं पल्स रॅपिड होते, त्यावरून तुम्हाला ते लक्षात येतो. बीपी डिक्रीज होतो. ओके. इवन सिव्हिअर डिहायड्रेशनच्या पेशंटमध्ये तो रेकॉर्ड नाही होत एवढं डिहायड्रेशन झालेलं असतं. रेस्पिरेटरी रेट इन्क्रीज होतो. युरिन आउटपुट एक आपण पाहिलं पाहिजे, जसं डिहायड्रेशन वाढतं तेव्हा तसं युरिन आउटपुट कमी होतं. आता बुक्समध्ये हे डिहायड्रेशन कसं ट्रीट करायचं, ट्रीटमेंट पॉइंट ऑफ व्ह्यू
ORS सोल्युशन देऊ शकता किंवा तुम्ही IV फ्लुइड देऊ शकता, ते दिलेलं आहे. WHO च्या काही ज्या गाईडलाईन्स आहेत त्यामध्ये ते फ्लुइड कसं द्यायचं ते पण दिलेलं आहे. त्याचे प्लॅन A, B आणि C असे दिलेत. आता बुक्समध्ये ABC प्लॅन मेन्शन नाहीये, पण WHO च्या गाईडलाईन्स मध्ये मेन्शन आहेत, त्यामुळे मी नोट्समध्ये आणि याच्यामध्ये टाकलेले आहेत. तर हे जस्ट आपल्याला प्रॅक्टिस पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वाचं आहे म्हणून मी टाकलंय. ज्यावेळेस आपण ORS सोल्युशन डिस्कस करणार आहोत त्यानंतर ते कसं द्यायचं ते पण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे. ते एक्झाम मध्ये तुम्हाला कोणी विचारणार नाही कसं द्यायचं काय द्यायचं, फक्त इन शॉर्ट कसं द्यायचं की ORS सोल्युशन डिझोल्व केल्यानंतर किती तासात देतात ते आहे, पण किती फ्लुइड लॉस झाल्यावर किती द्यायचं ते आपण ते प्लॅन ABC नुसार डिस्कस करणार आहोत. तर सिव्हिअर डिहायड्रेशनला तर अल्टिमेटली तुम्हाला पॅरेंटल थेरपीच लागते, तर ते आपण प्लॅन नंतर पाहणार आहोत. म्हणजे नो डिहायड्रेशनच्या पेशंटला प्लॅन ए आहे, सम डिहायड्रेशनच्या पेशंटला प्लॅन बी आहे, सिव्हिअर डिहायड्रेशनच्या पेशंटला प्लॅन सी आहे. तर हे जे साइन्स आणि सिमटम्स आहे त्याच्यावरून तुम्हाला पेशंट नो डिहायड्रेशन, माइल्ड डिहायड्रेशन, सिव्हिअर डिहायड्रेशन याच्यामध्ये तुम्हाला तो कॅटेगराईज करणं गरजेचं असतं. तर हे सगळे सायन्स ऑफ डिहायड्रेशन आहे. संकन फंटेनेली, ओके, sunken eyes, lack of tears, wants to drink a lot of water but may vomit, excessive thirst असते, decrease urine output, ओके ओके. तर कसं इंडिकेट होतं इन्फंट बेबीज मध्ये? नो वेट डायपर्स इन 6 to 8 hour पिरियड और डायपर्स विथ ए लिटिल डार्क येलो युरिन, ओके. टॉडलर्स किंवा ओल्डर चिल्ड्रन असतात तर व्हेरी लिटिल और डार्क येलो युरिन असते. रॅपिड ब्रीथिंग, increase heart rate, रेस्टलेस इरिटेबिलिटी, लिथार्जी, विकनेस आणि पुअर स्किन टर्गर. तर हे सायन्स ऑफ डिहायड्रेशन झाले. तर मेडिसिन मध्ये जर क्वेश्चन आला पीडियाट्रिक मध्ये तर तुम्हाला हे सायन्स पण लिहिणं महत्वाचं असणार आहे. आता टेस्ट फॉर डायग्नोसिस जे आहे त्या रुटीनली होत नाही. आपण त्या टेस्ट पाहूया काय काय आहे. तर अॅक्यूट डायरियामध्ये ठीक आहे, आपल्याला स्टूल एक्झामिनेशन महत्वाचं असतं. मेजरमेंट ऑफ ब्लड प्रेशर, मायक्रोस्कोपिक स्टूल एक्झामिनेशन, ओके. ब्लड इलेक्ट्रोलाइट लेव्हल आपण पाहू शकतो. सिव्हिअर डायरियामध्ये महत्वाचं आहे ते. आणि अँटीबायोटिक्स जर घेतले असेल ती 2 वीक मध्ये तर आपण टेस्ट करू शकतो की ते क्लोस्ट्रिडियम डिफिसिली टॉक्झिन रिलेटेड आहे का नाही डायरिया. तर एक लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण अँटीबायोटिक यूज करतो त्यावेळेस डायरिया साईड इफेक्ट होतो, आपण पाहिलेला आहे रिझल्ट. तर तिथं पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम ग्रो होतात. त्यामध्ये जो मोस्ट इम्पॉर्टंट ऑर्गॅनिझम आहे त्याला तो आहे क्लोस्ट्रिडियम डिफिसिली. आणि हा अनएरोबिक रॉड फॉर्मिंग जो ऑर्गॅनिझम आहे तो टॉक्झिन रिलीज करतो आणि त्याच्यामुळं तो डायरिया होतो, ओके. तर त्यासाठी टॉक्झिन म्हणजे त्याला आपण सुडोमेम्ब्रेनस एन्टेरोकोलायटिस असंही म्हणतो. तर त्याची ही टेस्ट अवेलेबल आहे. इम्युनॉलॉजिकल टेस्ट पण आपण रुटीनली करत नाही, ओके. GRDA रिलेटेड इन्फेक्शन असेल तर आपण इम्युनॉलॉजिकल टेस्ट करू शकतो. टेस्टिंग स्टूल और ब्लड फॉर व्हायरसेस इज परफॉर्म ओनली रेअरली. तर जनरली डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये अॅक्यूट डायरियासाठी कोणत्या टेस्ट करता तुम्ही? स्टूल एक्झामिनेशन करतात? तर स्टूल एक्झामिनेशन इतकं इझिली नाही करत, कारण की पेशंट तेवढं तयार होत नाही अॅक्यूट डायरिया मध्ये येस येस येस, करायला. तेच आहे. केलं तर फक्त सीबीसी केला जातो, ओके, हे CBC. CBC, ओके इलेक्ट्रोलाइट आणि सीबीसी. ओके ठीक आहे. स्टूल एक्झामिनेशन पेशंट विलिंग नसतात किंवा पेशंटला ते एम्बरासिंग पण वाटतं काय स्टूल एक्झामिनेशन द्यायचं, आणि त्यांना क्वेश्चन मार्क येतो की यांना म्हणजे पाहून कळत नाही की तुम्हाला मला काय झालेलं आहे. त्यावेळेस स्टूल एक्झामिनेशन सांगितलं म्हणजे डॉक्टरलाच काही माहित नाही काय, असं एक क्वेश्चन येतो त्यांच्या मनात. आणि त्याच्यामुळे ते स्टूल एक्झामिनेशन सांगितल्यानंतर ते स्टूल एक्झामिनेशन करण्याऐवजी डॉक्टर चेंज करू शकता असं आहे. स्टूल एक्झामिनेशन साठी नसतात बरोबर ते सर. नियम. तर आयडियली स्टूल एक्झामिनेशन हे समजा बेबीज मध्ये वगैरे पीडियाट्रिशियन पण जर कंट्रोल नसेल होत डायरिया तर स्टूल एक्झामिनेशन अल्टिमेटली आपल्याला पाहावं लागतं. म्हणजे त्यात शुगर वगैरे आहे का,
म्हणजे मल म्हणजे लॅक्टोज इंटॉलरन्स असेल, ओके, तर त्यामध्ये ते शेवटी ते रूल आउट करणं गरजेचं असतं. काही आता डायरिया बेबीच्या एक अशा असतात की त्यांना तुम्ही मग अँटीबायोटिक्स द्या तरी पण फरक नाही पडत, कारण ते ऑस्मोटिक डायरिया असतो जनरली ड्यू टू लॅक्टोज इंटॉलरन्स किंवा ब्रेस्ट मिल्क रिलेटेड जे आहे त्या फॉर्म्युला फीड. आपण त्यामध्ये मग सिफिक्झिम यूज करा, तुम्ही फ्लुरोक्विनोलोन्स यूज करा, त्यानंतर मेट्रो ग्रुप मधले यूज करा, तरी पण कव्हर नाही होत, कारण ते इन्फेक्टिव्ह ओरिजिनचेच नसतात. आणि अशा वेळेस मग स्टूल कल्चर वगैरे केल्यानंतर अजून गोष्टी आपल्याला फाइंड आउट होऊ शकतात. तर स्टूल कल्चर, स्टूल एक्झामिनेशन, कल्चरपेक्षा स्टूल एक्झामिनेशन, मायक्रोस्कोपिक स्टूल एक्झामिनेशन महत्वाचं आहे, परंतु रुटीनली होत नाही. पण काही गोष्टीत आपल्याला करावं लागतं अल्टिमेटली. म्हणजे मी आता एक रिलेटिव्हचं माझं पाहिलं होतं पेशंट, त्यांना जीपीनी 3-4 प्रकारचे अँटीबायोटिक्स दिले होते. आणि नंतर मग ते पिडियाट्रिशियननी शेवटी मग स्टूल एक्झामिनेशन केलं. स्टूल एक्झामिनेशन मध्ये मग ते मल ऍब्सॉर्प्शन म्हणजे लॅक्टोज इंटॉलरन्स फाइंड आउट झालं. मग ते डाएट मॉडिफिकेशन जे असतं, नॉन लॅक्टोज फॉर्म्युला फीड, सोया मिल्क. हा तर सोया मिल्क. तर ते ट्रीटमेंट त्यांनी स्टार्ट केली. ओके, आता फॉर्म्युला फीड मध्ये पण वेगवेगळे मिल्क फॉर्म्युला अवेलेबल आहे, तर ते पण आपल्याला म्हणजे चेंज करता येऊ शकतात. तर हे झाले अॅक्यूट. क्रोनिक डायरियासाठी ज्या टेस्ट आहेत त्यामध्ये खूप साऱ्या टेस्ट, म्हणजे आपल्या क्रोनिक डायरियाचे कॉजेस पण आपण डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये जनरली पेशंट आपण ट्रीट करत नाहीत. क्रोनिक डायरियाचे आपण अॅक्यूट डायरिया जास्त ओपीडी बेसिसवर ट्रीट करतो. तर क्रोनिक डायरियाचे जे गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट कडे जनरली ते जातात. एक्सरे, इंटेस्टाईन, एंडोस्कोपिक विथ बायोप्सी काही कंडिशन मध्ये गरज असते. फॅट मल ऍब्सॉर्प्शन पाहू शकतो 72 आवर्स कलेक्शन स्टूल मध्ये फॅट किती आहे. शुगर मल ऍब्सॉर्प्शन डायग्नोज करू शकतो. ओके, नंतर थायरॉइड हार्मोन लेवल, कॉर्टिसॉल लेवल ती पाहिली पाहिजे. सिलियाक डिसीज डायग्नोसिस साठी ब्लड टेस्ट आणि बायोप्सी ऑफ स्मॉल इंटेस्टाईन करणं गरजेचं असतं. तर हे क्रोनिक डायरियाच्या याच्यासाठी डायग्नोस्टिक पॉइंट ऑफ व्ह्यू टेस्ट आहे. आता आता आपण ह्या गोष्टी डिस्कस केल्यात, यामध्ये इंट्रोडक्शन, पॅथोफिजिओलॉजी, टाइप्स ऑफ डायरिया, कॉजेस ऑफ डायरिया, सायन्स ऑफ डिहायड्रेशन पाहिले, डायग्नोसिस ऑफ डायरिया. ते जनरल गोष्टी आपण पाहिल्यात. मेडिसिन मध्ये जर क्वेश्चन आला तरीही तुम्हाला लिहिता आला पाहिजे. आता मॅनेजमेंट ऑफ डायरिया, त्यामध्ये फार्मेकोलॉजी पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला रिहायड्रेशन थेरपी विचारली जाऊ शकते, आणि त्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे ORS सोल्युशन. त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन हमखास येणार आहे. म्हणजे आत्ताच्या एक्झाम, मी प्रॅक्टिकल एक्झाम मध्ये ORS सोल्युशन विषयी विचारलं होतं, तर त्यातलं ORS प्रिस्क्राईब केलं जातं, पण त्यातले कंटेंट किती आहेत ते सांगणं पॉसिबल नाही होत. तर ते तुम्हाला त्या ORS सॅचेट वर NaCl किती आहे, KCl किती आहे, ट्रायसोडियम सायट्रेट किती आहे, ग्लुकोज किती आहे, टोटल ऑस्मोलरिटी किती आहे ORS फॉर्म्युलाची, ओके, ते माहीत असणं गरजेचं आहे. ओके. सर, हा. एक क्वेरी होती. हा. आता डायबिटिक पेशंट साठी आहे ना, एनर्जॉल झिरो म्हणून एक कॉम्बिनेशन येतं. हम्म. ठीक आहे, त्याच्यामध्ये ग्लुकोज नसतं. मग आता आपल्या ORS सोल्युशन मध्ये तर ग्लुकोज असणार ना, ग्लुकोज असलं तरच बाकीचे याच रिॲब्सॉर्प्शन होणार. मग त्याच्यामध्ये जर ग्लुकोज नाहीये तर त्या ORS चा काय रोल मग? काय 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 डायबिटिक. हा हा, डायबिटिक पेशंट हा, मध्ये काय? डायबिटिक पेशंट साठी आहे ना, हा, नो शुगर नो ग्लुकोज ORS येतात. नो ग्लुकोज ORS. हा, ओके. एनर्जॉल झिरो म्हणून येतं ते. ते ओके. एनर्जॉल ब्रँडचं येतं. हा, तर ओके. मग त्याचा काय रोल सर? ते कसं ऍब्सॉर्ब होणार? हा, नाही ते नाही. कसं ऍब्सॉर्प्शन आता कसं होणार मग? आता मग ते द्यायचं की नाही? नाही, आता एक ऍज पर ते हे जे आहे बेसिक जर आपण पाहिलं तर ग्लुकोज इज रिक्वायर्ड फॉर सोडियम ऍब्सॉर्प्शन. आता हे नवीन कंपनीज काय की नवीन तयार ते करतात, नवीन प्रिपरेशन वगैरे, आणि ते हे करतात. आता बुक्स मध्ये जे आहे त्यामध्ये ग्लुकोजचा रोल मेन्शन केलेला आहे की ग्लुकोज इज रिक्वायर्ड फॉर
sodium absorption. Why we add glucose in ORS solution? The reason is to increase टू sodium absorption. सोडियम रिॲब्सॉर्प्शन. हा, मग आता मला ते येणं तुम्ही जे आहे ते मला याच्यावर टाका, म्हणजे काय हा मी म्हणता टाकते सर. येईल व्हॉट्सअपला टाका. कारण हा सर. ORS चे जे कॉन्स्टिट्युएंट म्हणजे कॉम्पोनंट जे आहेत ना, तर ते हे कॉम्पोनंट जे आहेत ना, हे WHO ने डिफाईन केलेलेच अमाऊंट आपण देऊ शकतो, हे करू शकतो. आता मला WHO च्या गाईडलाईन्स पाहावं लागतील की डायबेटिक पेशंट मध्ये विदाऊट शुगर ORS आपण देऊ शकतो का, म्हणजे त्याविषयी मला बुक ते बुक काय असतं ते त्यात यूज केलेलं असेल का मग सर त्यांनी? काय 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 शुगर फ्री जे टॅबलेट्स असतात शुगर फ्री ते टॅबलेट म्हणजे आता ते शेवटी शुगर फ्री टॅबलेट म्हणजे आता त्यात त्यात काय यूज केलं म्हणजे ते मला माहित. थोडक्यामध्ये ग्लुकोज नाहीच ना, मग ग्लुकोज नाही तर सोडियमचं रिअब्सॉर्प्शन होणार नाही. मग म्हणजे मला असं विचारायचं होतं की ते रॅशनल आहे की नाही, ते द्यावं की नाही द्यावं, आम्ही लिहावं की नाही लिहावं. नाही, एनर्जल झिरो आता याच्यामध्ये कंटेंट काय आहे ते मला पाहावं लागेल, तर म्हणजे मी पाठवते तुम्हाला त्याचे कंटेंट्स आणि मी हा, म्हणजे व्हॉट्सअप कसं करते होतं की तुम्हाला. आता ते येस आपल्याला सर. ते 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 पूर्ण वाचल्यानंतरच लक्षात येईल. आतापर्यंत तर ORS कॉम्पोनंट मध्ये म्हणजे ORS मध्ये हे आहे. ओके ओके, त्यामध्ये सर त्याच्यात राईस सुक्रा. स्टार्च आणि हे असतं कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स असतात, त्याच्यामुळे ते स्पाइक नाही करत पटकन. आणि राईस स्टार्च जे आहे ते ग्लुकोजला एकच ऍक्शन आहे त्याची. ओके, शेवटी ते आता स्टार्च म्हणजे शेवटी ते ग्लुकोज मध्ये कन्वर्ट होणारच आहे इंटेस्टाईन मध्ये. कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट पण ते हा, पण कॉम्प्लेक्स एवढं पटकन राईज नाही करत. हा, म्हणजे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट जो आहे ना, तो शेवटी ऍब्सॉर्प्शन साठी तुम्हाला कोणताही कार्बोहायड्रेट राहू द्या, कॉम्प्लेक्स राहू द्या, ओलिगोसॅकॅराइड असू द्या किंवा पॉलिसॅकॅराइड, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट, तर इंटेस्टाईन मधून ऍब्सॉर्ब होण्यासाठी त्याला पहिले ग्लुकोज म्हणजे याच्यात कन्वर्ट व्हावं लागतं, मोनोसॅकॅराइड मध्ये. आणि मोनोसॅकॅराइड मध्ये कन्वर्ट झाल्यावर तो ऍब्सॉर्ब होतो, मग अल्टिमेटली तो ग्लुकोज मध्ये कन्वर्ट होतो का नाही ते एक पाहावं लागेल. तर आपण पाहूया एनर्जल झिरो जे आहे ना, ते मी सर्च करतो, कारण ओके सर. गाईडलाईन्स काय आहेत ते पण पाहायला पाहिजे. आता मी आता कॉन्स्टिपेशनचं पण तुम्हाला म्हणलं होतं, तर कॉन्स्टिपेशनच्या पिडियाट्रिक मध्ये जे यूज करणार आहे. ओके, आपण जो ड्रग डिस्कस हो केला सर, ना, बघितलं ते तो आपण डिस्कस तुम्ही पण बुक्स पाठवलेलं. मध्ये म्हणजे बुक्स मध्ये पण म्हणजे फार्मॅकच्या बुक्स मध्ये नाहीये, तसा तो यूज होतो. बरोबर आहे, वाचलंय तुम्ही आता गाईडलाईन्स मी पाठवल्या होत्या पीडियाट्रिकच्या याच्यात, पॉइंट ऑफ सर वाचलं व्ह्यू. ना तुम्ही पाठवलेलं ते हा, व्हॉट्सअपचं. तर वाचलं. वाचलं ना. तर आता हो हे सर. हे पीडियाट्रिक पॉइंट ऑफ व्ह्यू आहे, म्हणजे पीडियाट्रिकच्या याच्यामध्ये पहिले लॅक्टुलोज वगैरे यूज केलं जायचं. ठीक आहे, लॅक्टुलोज पण यूज केलं जातं, बल्क फॉर्मिंग एवढे यूज होत नाही. बरोबर, पण आता जे आहे ते पॉलिइथाइलिन ग्लायकॉल नावाचा जो ड्रग आहे तो यूज करतात. ते आपण आता आपल्या आपल्या याच्यात तर आपण पाहिलं पण नाही तो ड्रग ना, त्रिपाठीमध्ये. नाही म्हणजे पाहिलं. त्रिपाठीचं मी जे डिस्कस केलं कॉन्स्टिपेशन मॅनेजमेंट, तर त्यात पॉलिइथेनिक ग्लायकॉल मेन्शनच नाहीये. पण आहेत आता ऍडल्ट मध्ये यूज होतो का कॉन्स्टिपेशनला पॉलिइथेनिक ग्लायकॉल? नाही. नाही. तर आता हे पिरियाट्रिक वाले पॉलिइथाइलिन ग्लायकॉलच म्हणजे त्यांच्या गाईडलाईन्स मध्ये पण आहे, जे तुम्हाला पाठवलंय ना, तर ते गाईडलाईन्स आहे. IMA कोणत्या इंडियन पिरियाट्रिक, IAP, इंडियन असोसिएशन ऑफ पिडियाट्रिशियन असेल ते, बरोबर ना. तर त्यांच्या गाईडलाईन्स आहे, म्हणजे त्याच्यानुसार ते ट्रीट करतात. तर मग आपल्याला अशा गाईडलाईन्स मधून काही माहिती भेटते. ओके, तर आता असंच तुमचं जे आहे ना, त्याचं पण आपण सर्च करूया आणि काय असेल ते बघूया. ठीक आहे. ओके. सर अजून एक क्वेरी होती. हा, बोला. सर टीनेजर येतात ना, हा टीनेजर पेशंट असतात, हा तर त्यांचं एक हे असतं की सपोज काही खाल्लं, जेवण केलं की विदिन 10 ते 15 मिनिटामध्ये त्यांना मोशनला जावं लागतं. मग अशा केसमध्ये डिफरन्शियल डायग्नोसिस मध्ये आपण काय थिंक करणार? बाकी दुसरे काही सिमटम्स नसतात, बाकी काहीच नसतं, त्रास काही नसतो. म्हणजे ऍडल्ट मध्ये पण बऱ्यापैकी असतात असे पेशंट, पण टीनेजर मध्ये जास्त असतात सर. मग नाही, तो त्यांच्या गॅस्ट्रिक पॅरेंट्सची कंप्लेंट रिफ्लेक्स नसते की रिफ्लेक्स असतो तो ना, GIT रिफ्लेक्स असेल तो, हायपर रिफ्लेक्स असेल तो. दुसरा असं म्हणजे जेवल्यानंतरच होतंय ना त्यांना. हा, जेवल्यानंतरच. पण शेवटी जे स्टूल होतं त्याची कन्सिस्टन्सी कशी आहे, फ्रिक्वेन्सी किती राहते. कन्सिस्टन्सी नॉर्मल,
हा. पण फक्त त्यांचं असं म्हणणं की मग वेट इन्क्रीज नाही होत आणि बस एवढंच, बाकी पेन नाही, काही नाही, दुसरा त्रास काहीच नाही. ओके. नाही, आता मग त्या मल ऍब्सॉर्प्शन आहे का नाही ते एक पाहायला पाहिजे. मल ऍब्सॉर्ब आता कसं आहे की गॅस्ट्रिक मोटिलिटी जी आहे ती काही म्हणजे त्याला इरिटेबल बावेल जे म्हणतो ना आपण, हा हा. त्या टाईप असतं ते इरिटेबल बावेल. तर आयबीएस पॉईंट ऑफ व्ह्यूचे जे ड्रग आहे ना, तर त्याच्यात ट्रीटमेंट वेगळी आहे. कॉन्स्टिपेशन डॉमिनंट, डायरिया डॉमिनंट. तर ते ऍक्च्युली गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट पॉईंट ऑफ व्ह्यू ते टीनेजर कडे मग आपण मग त्याला कन्सल्ट नाही केलं नाही तरी चालेल, कन्सल्ट त्यांना डायरेक्ट नाही नाही गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट कडेच पाठवावं का मग असे पेशंट? पाठवलं तर बेटर. म्हणजे आता कसं आहे, रूल आउट करणं गरजेचं असतं. आता यामध्ये जनरली कसं असतं की हायपर जीआयटी रिफ्लेक्स असतो तो काहींना हम्म. खाल्ल्यानंतर, पण त्यामध्ये जो रिफ्लेक्स येतो त्यामध्ये आता त्यांचं फ्रिक्वेन्सी किती आहे ते एक पाहिलं पाहिजे, कन्सिस्टन्सी कशी आहे, आणि स्टूल एक्झामिनेशन मध्ये काय काय आहे. म्हणजे समजा ओके. मला ऍब्सॉर्प्शन मध्ये समजा जर त्यामध्ये समजा हे असेल, समजा कार्बोहायड्रेट स्टूल मध्ये भेटत असतील, फॅट किंवा शुगर, तर ते फॅट किंवा शुगर आपल्याला चेक करणं गरजेचं आहे. आणि ती किती असते त्याचं पण काही म्हणजे आता तो पीडियाट्रिक पॉईंट ऑफ व्ह्यू पूर्ण गोष्ट आहे. आणि त्यामध्ये स्टूल मध्ये काय काय घटक दिसतात, स्टूल एक्झामिनेशन एकदा केल्यावर क्लिअर लक्षात येतं. ठीक आहे. तर स्टूल ओके सर. एक्झामिनेशन जीआरडीएसएस मध्ये होऊ शकतं सर. कशात सर? जीआरडीएसएस मध्ये. रिकरंट म्हणजे जीआरडीएसएस. हा. जीआरडीएसिस. ओके. हम्म. ओके. म्हणजे सर स्टूल कन्सिस्टन्सी जर नॉर्मल असेल तर मग तो आपण रिफ्लेक्स कन्सिडर करून मग त्याला मेडिकेशनची गरज नाहीये का? नाही, रिफ्लेक्स म्हणजे आता कसं आहे की आता याच्यामध्ये म्हणजे मेडिकेशनची गरज म्हणजे कसं आहे की तो आता जर कन्सिस्टन्सी नॉर्मल असेल आणि दिवसातून 2 ते 3 पेक्षा जास्त लूज लिक्विड स्टूल असेल तर डायरियाच म्हणतो आपण. लूज नसेल म्हणजे जर फॉर वेल फॉर्म स्टूल असेल तर आपण त्याला डायरिया म्हणत नाही. कारण काय आहे की प्रत्येक पेशंटचे बॉवेल हॅबिट ही वेगळी असते. काही पेशंट म्हणजे काही लोक असे आहे की 2-3 वेळा जातात, काही असे असतील की 1.5-2 दिवसातून एकदा जातात. म्हणजे ते प्रत्येकाचं बॉवेलचं जे हे आहे मेकॅनिझम हे वेगळं आहे. त्याच्यामुळे आपण डिफरंट असेल. आपल्याला कन्सिस्टन्सी इज मोर इम्पॉर्टंट दॅन द म्हणजे फ्रिक्वेन्सी. तुमचं लूज आणि सेमी सॉलिड लिक्विड स्टूल होत आहे का नाही, वेल फॉर्म होत असेल तर काही म्हणजे मला असं वाटत नाही की डायरिया पॉईंट ऑफ व्ह्यू काही नाही त्याचं, फक्त आता मल ऍब्सॉर्प्शन पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा वेट वाढत नसेल तर ते आता कसं हम्म. असतं की क- काही पेशंट मध्ये समजा आता बाकी कॉजेस पण रूल आउट करणं गरजेचं असतं. म्हणजे हायपर मोटिलिटी ही हायपर थायरॉइडिझम मध्ये दिसतं. बाकी काही डिसीज आहे, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम, मग आपण लगेच त्यांना ट्रीटमेंट गाईडलाईन ट्रीटमेंट डिसाईड करणं लगेच पॉसिबल नाहीये जोपर्यंत आपण रूल आउट करत नाही. आता पेशंटचं कसं असतं की म्हणजे वेट नाही वाढत म्हणजे ते एक त्याचं कोरिलेशन त्याच्याशी करू शकता की हम्म. जेवण केलं का लगेच जातात त्याच्यामुळे वेट वाढत नाही. पण त्यांचं हो. खाण्यात जर तेवढं हे नसेल, काय म्हणताय की आता जे मुलं आहेत ते फायब्रस फूड फायब्रस नसेल. फायब्रस फूड फायब्रस नसेल फूड किंवा हा. आपण म्हणू शकतो की जंक फूड खात असतील तर नाही होत. खूप सारे जे ह्या जनरेशन मध्ये तेच आहे, ते डाएट व्यवस्थित नसतं. डाएट जर प्रॉपर केलं, डाएट मॉडिफिकेशन केलं, त्यांच्यात प्रोटीन डाएट आपण ऍड केलं, त्या शेवटी प्रोटीन ऍड केलं तर मसल मास वाढणार आहे. बरोबर आहे. किंवा मग डाएटरी पॉईंट ऑफ व्ह्यू जे मॉडिफिकेशन म्हणजे करून ऑक्झिलरी ट्रीटमेंट ज्या आहेत त्या पहिल्या सुरू करायच्या आणि मग डाएट नंतर. म्हणजे आता हा. रिफ्लेक्स म्हणजे कन्सिस्टन्सी जर चेंज नसेल होत आणि फ्रिक्वेन्सी 2च वेळा जात आहे, जर रिफ्लेक्स जरी आला तर किती वेळा जात आहे ते महत्वाचं आहे. आणि त्याच्यावरून हम्म. आपल्याला डिसाईड मग शेवटी नसल होत कमी रिफ्लेक्स म्हणजे त्याच्यात त्यांना पेन होतं का नाही होत. काही जणांना हम्म. जर आयबीएस असेल तर पेन पण होतं इरिटेबल बॉवेल सिंड्रोम मध्ये. हम्म. तर ते पेन मग पेशंटचं कंप्लेंट पेन वगैरे असते का नाही ते एक पाहिलं पाहिजे काय आहे. म्हणजे पेन वगैरे कंप्लेंट सांगतात का ते? पेन नाही सांगत सर. मग पेन फक्त नाही, फक्त वेट वाढत बस जेवण केलं की मोशनला जावं लागतं एक अर्धा विदिन एक 10 मिनिट. हा, 10 ते 15 मिनिटामध्ये. ओके ओके ओके. चालेल, तसं मी सर्च पण करतो त्याच्याशी रिलेटेड काही. ओके सर. ओके, चालेल. थँक्यू सर. हो. आता डायरियाच्या मध्ये आपल्याला फ्लुइड डिप्लेशन आता ह्याच्यामध्ये
जी ट्रीटमेंट आहे, ट्रीटमेंटमध्ये जस्ट एक मिनिट, फ्लुइड डिप्लेशन, शॉक, ऍसिडोसिस, मेंटेनन्स ऑफ न्यूट्रिशन, ड्रग थेरपी. डायरियाच्या पेशंटमध्ये ह्या 3 गोष्टी महत्वाच्या आहे. पहिले रिहायड्रेशन थेरपी महत्वाची आहे. एक मिनिट हा. हॅलो. हा. तर मेंटेनन्स ऑफ न्यूट्रिशन अँड ड्रग थेरपी, तर याच्यामध्ये रिहायड्रेशन थेरपी महत्वाची आहे, ड्रग थेरपी महत्वाची आहे, आणि मेंटेनन्स ऑफ न्यूट्रिशन. डायरियाच्या पेशंटला कधीच उपाशी पोटी ठेवायचं नाही. त्याला खूप जण डायरिया झाल्यानंतर पॅरेंट्स किंवा मुलं हे पण काही कहत नाही. तर मेंटेनन्स ऑफ न्यूट्रिशन पण फार महत्वाचं आहे. म्हणजे फास्टिंग आपण ठेवायचंच नाही. ओके. तर आता याच्यामध्ये हे ORS, जस्ट एक मिनिट, थेरपी आहे. द मोस्ट इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट फॉर द ट्रीटमेंट ऑफ डायरिया अँड मेनी केसेस जे आहे त्यात फ्लुइड रिप्लेसमेंट थेरपी आहे. म्हणजे आपल्याला जे डिहायड्रेशन, शॉक, ऍसिडोसिस आहे ते ट्रीट करणं गरजेचं आहे. आपण ओरली किंवा IV देऊ शकतो. IV रिहायड्रेशन कधी लागतं, जेव्हा सिव्हिअर डिहायड्रेशन आहे, 10% बॉडी वेट पेक्षा जास्त फ्लुइड लॉस आहे, आणि पेशंट जेव्हा ओरली फ्लुइड घेऊ शकत नाही ड्यू टू विकनेस किंवा रिकरंट वोमिटिंग, स्टुपर आहे त्यामुळं. तर आपण प्रिव्हियसली IV फ्लुइड साठी ढाका फ्लुइड यूज करत होतो, परंतु आता रिंगर लॅक्टेट इज द रिकमेंडेड फ्लुइड बाय WHO. तर आपण आता RL सोल्युशन यूज करतो. त्यामधलं कॉम्पोजिशन सोडियम क्लोराईड, पोटॅशियम बायकार्बोनेट असतं. तर सोडियम 130 मिलीमोल, क्लोराईड 109 मिलीमोल, पोटॅशियम 4 मिलीमोल, बायकार्बोनेट 28 मिलीमोल. ओके. रिंगल लॅक्टेट सोल्युशन अवेलेबल नसेल तर आपण नॉर्मल सलाईन यूज करू शकतो. तर RL इज द फ्लुइड ऑफ चॉईस इन IV रिहायड्रेशन. ओके. 5% dextrose on its own is not effective and should not be used. तर 5% dextrose आपण यूज करायचं नाही. रिंगर ते नसेल तर नॉर्मल सलाईन. ORS यूज इन माइल्ड टू मॉडरेट डायरिया. जनरल प्रिन्सिपल्स काय आहे ORS चे हे मी सांगतो तुम्हाला. काय असतं, तर ORS सोल्युशन हे आयसोटोनिक किंवा सम हॉट हायपोटोनिक पाहिजे. तर टोटल ऑस्मोलॅरिटी जर पाहिली तर ती 200 ते 310 मध्ये पाहिजे. 200 ते 310 मिली ऑस्मॉल पर लिटर. आता तुम्हाला जर कोणी विचारलं न्यू फॉर्म्युला ORS ची टोटल ऑस्मोलॅरिटी किती आहे, तर त्याचा आन्सर आहे 245 मिली ऑस्मॉल पर लिटर. जे ओल्ड फॉर्म्युला ORS होतं त्याची ऑस्मोलॅरिटी ही 310 मिली ऑस्मॉल पर लिटर होतं. तर टोटल ऑस्मोलॅरिटी न्यू फॉर्म्युला आणि ओल्ड फॉर्म्युला हे दोन्ही तुम्हाला माहित पाहिजे.
The total osmolality new formula 245 milliosmol per liter, old formula 310 milliosmol per liter पुढे येणार आहे ते. तर ORS सोल्युशन समवॉट आयसोटोनिक किंवा समवॉट हायपोटोनिक पाहिजे. आणि जर ग्लुकोज आणि सोडियमचा रेशो पाहिला तर मोलार रेशो ऑफ ग्लुकोज शुड बी इक्वल टू और समवॉट हायर दॅन दॅट ऑफ सोडियम. म्हणजे ग्लुकोज आणि सोडियम हे इक्वली पाहिजे किंवा ग्लुकोज थोडं जास्त असलं तरी चालू शकतो, परंतु ग्लुकोज जे आहे ते 110 मिली मोल पर लिटर पेक्षा जास्त नको. म्हणजे ग्लुकोजचं जर कॉन्सन्ट्रेशन आपण पाहिलं त्या ओआरएसच्या तर 110 मिली मोल पर लिटर, म्हणजे एका लिटर ते सोल्युशन बनवलं 110 मिली मोल पेक्षा जास्त नको. आता आपण पाहणारच आहे काय आहे ते, ओल्ड फॉर्म्युलात किती होतं, न्यू मध्ये काय होतं. त्यात ओआरएस सोल्युशन मध्ये सायट्रेट किंवा पोटॅशियम बायकार्बोनेट ह्या गोष्टी इनफ पाहिजे. पोटॅशियम बायकार्बोनेट किंवा सायट्रेट, एक तर बायकार्बोनेट पाहिजे किंवा सायट्रेट, बरोबर आहे. सोडियम सायट्रेट किंवा पोटॅशियम सायट्रेट किंवा सोडियम बायकार्बोनेट आपण म्हणू शकतो. तर बायकार्बोनेट पहिले यूज करायचे, आता सायट्रेट यूज करताय. ओल्ड आणि न्यू मध्ये पण सायट्रेटच होतं, आता आपण न्यूच यूज करतो. ठीक आहे. आता हे जो फॉर्म्युला आहे ना मी जो दाखवत आहे, तुम्ही कोणतंही ओआरएस सॅचेट पहा, न्यू फॉर्म्युला ओआरएसचं, त्यामध्ये ह्या गोष्टी तुम्हाला नाही. हा ओल्ड फॉर्म्युला ओआरएस सोल्युशन आहे, WHO स्टँडर्ड ओआरएस. तर आपण आता न्यू फॉर्म्युला यूज करतोय. तर हे आता हा ओआरएस फॉर्म्युला आपण यूज करत नाही, परंतु मी तुम्हाला हा का डिस्प्ले केलाय की तुम्हाला न्यू आणि ओल्ड मधला फरक कळला पाहिजे. ठीक आहे. तर टोटल ऑस्मोलॅरिटी ओल्ड फॉर्म्युलेची होती 310 मिली ऑस्मॉल पर लिटर. ओके. त्यामध्ये सोडियम जर आपण पर लिटर किती आहे ते पाहिलं ग्रॅम्स मध्ये, त्या सॅचेट मध्ये बघितलं तर 3.5 NaCl होतं, KCl 1.5 ग्रॅम होतं, सोडियम सायट्रेट 2.9 होतं आणि ग्लुकोज किती येतं 20 ग्रॅम. ओके. तर हा ओल्ड फॉर्म्युला ओआरएस सोल्युशन जो आहे त्यामध्ये NaCl 3.5 ग्रॅम, KCl 1.5 ग्रॅम, सोडियम सायट्रेट 2.9 ग्रॅम आणि ग्लुकोज 20 ग्रॅम आहे. ओके. आणि मिलीमोल पर लिटरचा विचार केला तर सोडियम 90 आहे. ओके. पोटॅशियम 80 आहे. ओके. KCl 20 आहे आणि सायट्रेट 10 आहे. तर तुम्हाला तसं लक्षात ठेवता येतं, NaCl सोडियम 90 मिलीमोल पर लिटर, क्लोराईड 80, KCl पोटॅशियम 20, क्लोराईड 10 आणि ग्लुकोजचं किती कॉन्सन्ट्रेशन आहे 110 मिलीमोल पर लिटर. 110 पेक्षा जास्त नाही पाहिजे. तर ओल्ड मध्ये 110 होतं आणि ह्या तिघा सगळ्यांची ऍडिशन केली तर 310 येते. तर 310 मिली ऑस्मॉल पर लिटर ही ओल्ड फॉर्म्युला ओआरएस सोल्युशनचं जे टोटल ऑस्मोलॅरिटी होती. आता हा जो फॉर्म्युला होता ना, हा जो होता हा जे कोलोरा स्टूल मध्ये फ्लुइड लॉस होत होतं त्याच्यानुसार हा बनवलेला होता. आणि मी तुम्हाला सांगितलंय मोस्ट कॉमन कॉज डायरियाचा काय आहे चिल्ड्रन मध्ये, मी सांगितलं ना आता कोणता व्हायरस, रोटाव्हायरस. रोटा व्हायरस. रोटाव्हायरस. तर रोटा व्हायरस हा जो हे जे कॉम्पोजिशन होतं ओल्ड फॉर्म्युला ते का चेंज केलं, न्यू फॉर्म्युलावर आपण का आलो आणि न्यू फॉर्म्युला मध्ये काय मॉडिफिकेशन केलं. तर न्यू फॉर्म्युला मध्ये NaCl कमी केलेला आहे. ओके. आणि ग्लुकोज कमी केलेला आहे. NaCl 3.5 वरून 2.6 वर आलेला आहे आणि ग्लुकोज 20 वरून 13.5 वर आलेला आहे. तर का केलं आहे ते मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. तर हे ओल्ड फॉर्म्युला ज्याला WHO स्टँडर्ड ओआरएस फॉर्म्युला म्हणायचे, त्याचे ड्रॉबॅक काय होते की याच्यामध्ये सोडियम म्हणजे कोलोराच्या पेशंटला हे दिलं तर काही प्रॉब्लेम नव्हता, पण रोटा व्हायरसच्या पेशंट मध्ये दिल्यामुळं मध्ये रोटा व्हायरस इन्फेक्शन मध्ये हे दिलं गेल्यामुळं काय व्हायचं की सोडियम जास्त होतं, त्याच्यामुळे सोडियम ऍब्सॉर्ब झाल्यामुळं वॉटर जास्त ऍब्सॉर्ब व्हायचं, सोडियम एक्सेस असल्यामुळं वॉटर जास्त ऍब्सॉर्ब व्हायचं आणि इडिमा व्हायचा. त्याला पेरी ऑर्बिटल इडिमा म्हणायचं. पेरी ऑर्बिटल इडिमा तयार व्हायचा, नॉन कोलोरा डायरिया पेशंट मध्ये व्हायचं ड्यू टू एक्सेस सोडियम ऍब्सॉर्प्शन. बरोबर आहे. सोडियम एक्सेस असल्यामुळं पेरी ऑर्बिटल इडिमा होता.
आता ग्लुकोज पण जास्त होतं. कोलोराच्या पेशंटमध्ये ते सफिशियंट होतं. कोलोराचं इन्फेक्शन असेल, त्यात ओल्ड फॉर्म्युला दिला तर काही प्रॉब्लेम नव्हता. पण रोटा व्हायरस किंवा नॉन कोलोरा डायरियामध्ये आपण हे यूज केलं तर एक्सेस ग्लुकोज काय व्हायचं की तो स्टूलमधून एक्सक्रीट व्हायचा. आणि ग्लुकोज हा ऑस्मोटिक सबस्टन्स आहे, त्याच्याबरोबर तो वॉटर पण धरायचा. म्हणजे जे फ्लुइड स्टूल मधलं व्हॉल्यूम आहे ते इन्क्रीज होऊन जायचं. ओमिटिंग ह्या ओल्ड फॉर्म्युला मध्ये जास्त दिसून यायची, ओमिटिंग पण जास्त व्हायची. त्यामुळे 2002 मध्ये WHO ने न्यू फॉर्म्युला रिकमेंड केला आणि त्यामध्ये सोडियम आणि ग्लुकोजचं अमाऊंट कमी केली. तर 3.5 ग्रॅम वरून सोडियम क्लोराईड 2.6 ग्रॅम आलंय आणि ग्लुकोज 20 ग्रॅम वरून 13.5 ग्रॅम आलंय. केसीएल आणि सोडियम केसीएल आणि सोडियम सायट्रेट ते चेंज नाही झालेलं. केसीएल 1.5 होता, 1.5 आहे. सोडियम सायट्रेट 2.9 होता, 2.9 आहे. ओके, एक मिनिट. हा, फक्त चेंज काय झालेला आहे, ग्लुकोज किती होतं ओल्ड मध्ये 20, किती झालं 13.5. NaCl ओल्ड मध्ये किती होतं 3.5, किती झालं 2.6. तर हे कॉम्पोजिशन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. आणि मिलीमोल पर लिटरचा जर विचार केला, मिलीमोल पर लिटरचा विचार केला तर यामध्ये सोडियम 75 आहे, ओल्ड मध्ये 90 होतं त्याचं 75 झालं. ओके. पोटॅशियम 20 होता, 20 आहे. ओके. क्लोराईड किती होतं ओल्ड मध्ये 80 होतं, त्याचं 65 झालेलं आहे. सायट्रेट 10 होतं, 10 आहे. ग्लुकोज 110 होतं तर 75 झालं. तर हे चेंजेस ह्याच्यात झालेले आहेत. 90 वरून सोडियम 75 झालं, क्लोराईड 80 वरून 65 झालं, सोडियम सायट्रेट सेम आहे 20 आणि 10, आणि ग्लुकोज 110 वरून 75 झालं. तर MCQ ला येऊ शकते ह्या गोष्टी की न्यू फॉर्म्युला ओआरएस मध्ये Na+ किती आहे 75 मिलीमोल पर लिटर, किंवा टोटल ऑस्मोलॅरिटी किती आहे 245 मिली ऑस्मोल पर लिटर. तर हे जे कॉम्पोजिशन आहे, आता जे न्यू फॉर्म्युलाचं मी तुम्हाला दाखवलेलं आहे, हे रोटा व्हायरस मध्ये जे फ्लुइड लॉस होतं त्या बेसिसवर त्यांनी बनवलेलं कॉम्पोजिशन आहे. त्यामुळं काही ऍडव्हान्टेज दिसून आले. जे ड्रॉबॅक्स ओल्ड फॉर्म्युला ओआरएस ने दिसत होते ते यामुळं दिसत नाही ह्या न्यू फॉर्म्युलामध्ये. तर न्यू फॉर्म्युलेची टोटल ऑस्मोलॅरिटी 245 आहे, सॉरी. आणि त्यांचं कॉम्पोजिशन हा चार्ट तुम्हाला टिप ऑफ टंग पाहिजे. ओके. तुम्ही जे सॅचेट देतात ओआरएस सॅचेट वगैरे किंवा रेडी टू ड्रिंक जे असतात, रेडी टू यूज, तर त्यामध्ये पण बघा त्यांचे कॉम्पोजिशन काय आहे. हे 1 लिटरचं कॉम्पोजिशन आहे, हे लक्षात घ्या. हे 1 लिटर साठी आहे. तो 250 चे पण अवेलेबल आहे, रेडी टू यूज तर 250 चे अवेलेबल बहुतेक. त्यात काय कॉम्पोजिशन आहे ते एकदा बघा, पुढच्या याच्यात आहे ते. ओके. तर न्यू फॉर्म्युला ओआरएस ला आपण लो ऑस्मोलॅरिटी ओआरएस सोल्युशन म्हणतो. टोटल ऑस्मोलॅरिटी 310 वरून 245 मिली ऑस्मॉल पर लिटर झालेले आहे. कॉन्सन्ट्रेशन ग्लुकोजचं आणि सोडियमचं रिड्यूस झालेलं आहे. ग्लुकोज 20 वरून 13.5 ग्रॅम झालेला आहे. सोडियम 3.5 ग्रॅम वरून 2.6 ग्रॅम झाला आहे. पण पोटॅशियम आणि सायट्रेट कॉन्सन्ट्रेशन सेम आहे. आणि हे कॉम्पोजिशन कशाशी बेस आहे, जे व्हॉल्यूम लॉस होतं रोटा व्हायरस टूल मध्ये त्यावर बेस आहे. ऍडव्हान्टेज काय, नॉन कोलोरा पेशंट मध्ये सेफ आहे. स्टूल व्हॉल्यूम 20% रिड्यूस झालं ग्लुकोज कमी झाल्यामुळे. ओमिटिंग 30% रिड्यूस झालेली आहे. आणि इव्हन कोलोरा पेशंट मध्ये पण इफेक्टिव्ह आणि सेफ आहे. तर हे त्याचे ऍडव्हान्टेज आहे. ते ऍडव्हान्टेज पण तुम्हाला माहित पाहिजे न्यू फॉर्म्युला ओआरएस चे. म्हणजे नॉन कोलोरा पेशंट मध्ये इफेक्टिव्ह आणि सेफ आहे, इव्हन कोलोरा पेशंट मध्ये पण सेफ आहे. फक्त काही वेळेस हायपोनायट्रेमिया होऊ शकतो कारण सोडियम कॉन्सन्ट्रेशन कमी केलेलं आहे. स्टूल व्हॉल्यूम कमी रिड्यूस झालेला आहे 20% आणि वोमिटिंग इज डिक्रीज बाय 30%. हे तुम्हाला माहित पाहिजे. ओके, ठीक आहे. होममेड ओआरएस आपण बघूया आणि नंतर थांबूया. होममेड ओआरएस म्हणजे जे आपण घरी
बनवतो. त्यामध्ये 1 टीस्पून तुम्हाला सॉल्ट यूज करायचा आहे, 6 टीस्पून शुगर यूज करायचं आहे. 1 टीस्पून म्हणजे 3 ग्रॅम सॉल्ट, 6 टीस्पून शुगर म्हणजे 18 ग्रॅम शुगर. तर टीस्पूनच्या ह्याच्यात लक्षात ठेवायला सोपं आहे. 1 टीस्पून टेबल सॉल्ट आणि 6 टीस्पून शुगर ते एकत्र करून द्यायचे जर ORS पॅकेट अवेलेबल नसेल तर. तर व्हायवा मध्ये कधी कधी हे पण विचारू शकता की होममेड सोल्युशन तुम्ही कसं बनवायला सांगणार, तर तुम्हाला ते माहित पाहिजे. 1 टीस्पून सॉल्ट, 6 टीस्पून शुगर आणि ग्रॅमच्या हिशोबात 3 ग्रॅम सॉल्ट, 18 ग्रॅम शुगर. इझी टू प्रिपेअर आहे. ओके. ORS नसेल तर आपण वापरू शकतो. ते सिरल बेस ORS आहे. सिरल बेस ORS इक्वली इफेक्टिव्ह असतं. आता आपण डिस्कस केलं होतं राईस आणि ते स्टार्च त्याच्यात असतं, राईस असतं त्याच्यावर. तर चीप आहे, इझिली अवेलेबल, सुटेबल सोल्युशन इन डेव्हलपिंग कंट्रीज लाईक इंडिया. तर बॉइल्ड राईस पावडर इज यूज इन्स्टेड ऑफ ग्लुकोज. ग्लुकोजच्या ऐवजी बॉइल्ड राईस पावडर यूज केली जाते 40 to 50 ग्रॅम. ओके. तर राईस जो आहे तो हायड्रोलाइज होतो ग्लुकोज मध्ये ऍट ब्रश. मी तुम्हाला सांगितलं अल्टिमेटली हे जरी असेल, स्टार्च जरी असेल, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट असेल, तरी पण तो शेवटी कशात कन्वर्ट होतो? ग्लुकोज मध्ये. इंटेस्टाइनल अल्फा ग्लुकोसाइडेज एन्झाईम लागतं त्याला. ओके. आणि आपण पहा अल्फा ग्लुकोसाइडेज इनहिबिटर यूज करतो डायबिटीज मध्ये. माहिती आहे नाव तुम्हाला? अल्फा ग्लुकोसाइडेज इनहिबिटर, इंटेस्टाइनल ग्लुकोज ऍब्सॉर्प्शन कमी करणारा अल्फा ग्लुकोसाइडेज इनहिबिटर ड्रग. हुगलीबोज ऐकले तुम्ही? आवाज येतोय ना? येस सर. हा, हा. हुगलीबोज, हुगलीबोज ऐकलाय? ते डायबिटीस मध्ये वापर. हा, तो अल्फा ग्लुकोसाइडेज इनहिबिटर आहे. कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटला ग्लुकोज मध्ये कन्वर्ट करत नाही इंटेस्टाईन मध्ये आणि ग्लुकोजचं ऍब्सॉर्प्शन होत नाही मग. ठीक आहे. तर ग्लुकोज म्हणजे हे राईस सिरल बेस ORS मध्ये शेवटी काय होतं की राईस जे आहे त्याचं ब्रेकडाऊन होऊन त्यातलं जे स्टार्चचं ब्रेकडाऊन होतं, राईस मध्ये स्टार्च पण आहे प्रोटीन पण आहे, तर त्या स्टार्चचं ब्रेकडाऊन होऊन ग्लुकोज बनतं आणि ग्लुकोज सोडियम आणि वॉटरचं ऍब्सॉर्प्शन करतं. आणि जे राईस मधले प्रोटीन्स आहे ते अमायनो ऍसिड मध्ये कन्वर्ट होतात आणि ते पण सॉल्ट आणि वॉटरचं ऍब्सॉर्प्शन करतात. तर राईस बेस ORS सोल्युशन आहे. आपण व्हीट, मेज किंवा पोटॅटो बेस सोल्युशनही यूज करू शकतो. तर हे सिरल बेस ORS सोल्युशन पण आपण यूज करू शकतो. तर ORS सोल्युशन मी डिस्कस केलेलं आहे. आता हे दुसरे रेडी टू यूज किंवा सॅचेट जे आहेत हे मी तुम्हाला PPT मध्ये येईल, ते आपण उद्या बघूया. ओके. रेडी टू यूज हे सगळं तुम्ही डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये यूज केलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे. झिंक विथ झिंक आहे आणि झिंक का काय रोल आहे ते पण आपण उद्या बघूया. तर चालेल, याचं रेकॉर्डिंग मी तुम्हाला पाठवतो. याचे नोट्स जे आहे PDF ते पण पाठवतो. आणि जो ग्रुप बनवला आहे त्यात मी जनरल फार्मॅक पासून टाकायला चालू करतो. एक्सक्यूज मी सर, हा, कालचं रेकॉर्डिंग नाही आलं. नाही ते देतो मी. रेकॉर्ड झालेलं आहे, अपलोड करायचं बाकी आहे. कॉन्स्टिपेशनचं राहिलंय आणि हे राहिलंय. नोट्स जे आहे ते मी ऑलरेडी ह्या ग्रुपमध्ये सगळे टाकलेले आहे. फक्त काही PPT फॉर्मॅट मधल्या त्या वर्ड मध्ये पाहिजे. त्यासाठी आता नवीन जो ग्रुप बनवलाय त्यात मी पहिल्यापासून परत टाकतो. आता मी ग्रुप ऍज अ ऍडमिन म्हणून बाकीच्यांचं हे करतो, म्हणजे बाकीचे मेसेज येणार नाही, फक्त नोट्सच दिसतील. तर दुपारी मी हे करतो. ऍक्च्युअली आता मी ती प्रोसेस मध्ये आहे, पण अजून काही PPTचं वर्ड मध्ये कन्व्हर्जन बाकी आहे. तर मधल्याच PPT काय 70% वर्ड मध्ये आहेत, पण मधल्या जे आहे ते बाकी, त्याच्यामुळे ते मला सगळे टाकता येत नाही. तर मी स्टार्ट करतो आज टाकायचं आणि कॉन्स्टिपेशनचं पण अपलोडिंग स्टार्ट करून देतो, होऊन जाईल ते.